नमस्कार सभी को, मेरा नाम संचिका गुप्ता है और मैं इको इंडिया में मैनेजर के पद पे मैं काम करती हूँ। डीएमसी बैच 10 मॉड्यूल 8 के आईपीसी सेशन में आप सभी लोगों का हार्दिक स्वागत करती हूँ। हमारे साथ हमारी ट्रेनर मैम प्रजक्ता पाटिल भी जुड़ चुकी हैं। मैम का लेक्चर स्टार्ट करने के पहले मैं कुछ जनरल अनाउंसमेंट्स करना चाहूंगी। सबसे पहले हम एजेंडा रिव्यू करेंगे। एजेंडा में आज मैम का लेक्चर होगा, मॉड्यूल 8 पे लेक्चर होगा। मैम के लेक्चर के टाइम पे मैं किसी को भी अनम्यूट एक्सेस नहीं दूंगी, जिससे कि हम एक दूसरे की आवाज को आसानी से सुन सकें। मैम के लेक्चर के बाद हमारा क्वेश्चन एंड आंसर राउंड होगा, जिसमें आप लोग अपने सवाल पूछ सकते हैं, चाहे अनम्यूट करके या फिर अपने सवालों को चैट बॉक्स में डाल के। और अंत में हमारा एक फीडबैक राउंड होगा। मैं सभी पार्टिसिपेंट से रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग अपने वीडियो ऑन रखें, क्योंकि हमारी ट्रेनर मैम को ब्लैक स्क्रीन को देख के पढ़ाने में अच्छा नहीं लगता है। वो पार्टिसिपेंट जो कि ओप्पो, वीवो, लिनोवो के नाम से हमारे साथ जुड़े हुए हैं, मैं उनसे रिक्वेस्ट करूंगी कि आप लोग प्लीज अपने आप को रीनेम कर लें। रीनेम करने के लिए आपको आपके स्क्रीन पे जूम इंटरफेस पे राइट साइड कॉर्नर पे 3 ब्लू डॉट्स दिखाई देंगे, उस पर क्लिक करें और फिर आप उस पर लास्ट में रीनेम का ऑप्शन और अपना शुभ नाम वहां पे लिखें। आज हमारे साथ एको से परिधि मोदी जी भी जुड़ी हुई हैं। ध्यान रखिए, आप लोग बीएमसी बैच 10 में हैं, सारे सेशंस आपको बीएमसी बैच 10 में ही अटेंड करने हैं। Now I would like to introduce our trainer, Ma'am Prajakta Patil ji, who is the principal and the school nursing LTMG Hospital, Sion in Mumbai. She has a rich experience of more than 12 years as a clinician and in academics. She is a MNC examiner since many years. She has been a resource person for several TOT, including GFATM on HIV/AIDS, GFATM on tuberculosis, MDSES on HIV/AIDS, promotion of mental health of healthcare providers during the COVID-19 pandemic. A very warm welcome to you, ma'am. I have given you screen sharing rights. Please unmute yourself to speak. Good afternoon to all and warm welcome for this Eco India session, which is MCGM has given a great opportunity to attend these sessions in collaboration with the Eco India, and I hope that you have enjoyed. Till now you have enjoyed all the sessions and you have improved your knowledge very much, and you must be practicing it in your clinical areas wherever you are practicing. And today's our sessions is especially our module 8. I would like to share the screen with you. And we are more concerned about the infection prevention and control of it. Today's module 8 is specially related to IPC in special situations. हा सेशन्स मी जास्त करून मराठीमध्ये घेणार आहे, कारण बहुतांशी मराठी लोक इथे जॉईंट आहेत. अजूनही कोणाला जर कळणार नसेल तर त्यांनी प्लीज हँड रेज करा किंवा स्वतः अनम्यूट व्हा आणि मला विचारा. मी नक्कीच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देईन. आजचं जे आपलं मॉड्यूल आहे ते आपलं इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल इन स्पेशल सिच्युएशन्स याच्याबद्दल स्पेशली आहे. आणि त्याचा आजची जी आपली उद्दिष्ट आहेत किंवा आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे स्पेशली आपलं उद्दिष्ट हे आहे की टू अंडरस्टँड द रोल ऑफ आयपीसी इन डिफरंट सेटिंग्स. म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये आपण हे जे आयपीसी इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोलचा जो काही रोल आहे तो आज आपण इथे बघणार आहोत. स्पेशल सेटिंग्स म्हणजे अशा सेटिंग्स जिथे आपल्याला खरोखर काळजी घ्यायची आहे आणि आपण खरोखर पेशंटच्या अंतर्गत अवयवांबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये येत आहोत. आणि अशा ठिकाणी आपल्याला क्रुशियली आपल्याला हे पाहायचंय की आपण इन्फेक्शन प्रिव्हेन्शन करतोय, जेणेकरून आपला जो पेशंटची जी रिकव्हरी आहे ती खूप छान होईल, पेशंट्स लवकर घरी जातील, आपला टर्नओव्हर वाढेल आणि इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की आपण काय देणार आहोत, क्वालिटी सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तर आपण पहिलं पाहणार आहोत की आपलं कुठलं युनिट आहे, तर सर्जिकल युनिट, शस्त्रक्रियाचे जे आपलं विभाग आहे त्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत. माझ्या बरेचशा आता इथे जवळजवळ 230 पेक्षाही जास्त पार्टिसिपंट्स इथे उपलब्ध आहेत आणि मी नक्कीच सांगू शकते की ह्यांच्यातल्या बऱ्याच जणी सर्जिकल युनिट मध्ये काम करत असतील, ऑपरेशन थिएटर मध्ये काम करत असतील. तर त्यांना याची पूर्व तयारी कशी असते ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे आपण तिथे जर आपण पोस्टेड आहोत तर आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे. तर ह्या प्रिपरेशन्स मध्ये पहिली गोष्ट म्हणजे नेल शुड बी केप्ट शॉर्ट अँड नो ज्वेलरी व्हाईल डुईंग सर्जिकल हँड प्रिपरेशन.
स्पेशली हँड प्रिपरेशन म्हणजे अंगठी वगैरे काही घालायची नाही, घड्याळ घालायचं नाही, ब्रेसलेट्स घालायचं नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं जे दागिना आहे हातात आपण जनरली घालतो अशा प्रकारचा दागिना आपण घालायचं नाही. आपली नख ही छोटी असली पाहिजे, कट केलेली असली पाहिजेत. सर्जिकल हँड अँटीसेप्सिस शुड बी डन बिफोर डोनिंग सर्जिकल ग्लोव्ज. आपण याच्या अगोदर आपण हँड वॉशिंग बघितलेलं आहे. आपण हँड वॉशिंग मध्ये मेडिकल, सर्जिकल आणि सोशल हँड वॉशिंग वेगवेगळे प्रकार बघितलेले. स्पेशली आपण जेव्हा इथे सर्जिकल युनिट ची चर्चा करतो आहोत, तर सर्जिकल युनिट मध्ये जेव्हा आपण सर्जिकल हँड वॉशिंग बद्दल बोलतोय, तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, सर्जिकल स्क्रब करायचं असतं. आणि अशा वेळेला आपण कशाचा उपयोग करतो, तर स्क्रब्स असतात, सर्जिकल स्क्रब्स असतात, त्याचा आपण वापर करून आपण हँड वॉश करत असतो. आणि सर्जिकल ग्लोव्ज घालण्या अगोदर कशा प्रकारे ते करायचं आहे आणि सर्जिकल ग्लोव्ज घालताना देखील आपल्याला कशा प्रकारे घालायचे आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा हात धुतो तेव्हा आपण इथे फक्त आपण इतर वेळेला आपण काय करतो, रिस्ट पर्यंतचं जेव्हा जे वॉशिंग आहे ते आपण बोलतो, पण जेव्हा सर्जिकल वॉश आहे ते आपलं काय आहे, पूर्ण एल्बो पर्यंत आहे. आणि नंतर आपल्याला अपवर्ड डायरेक्शन मध्ये आपल्याला हात ठेवायचे आहे, जेणेकरून जे खाली गेलेलं जो पाणी आहे ते परत पुन्हा उलट येणार नाही. आपल्याला रनिंग वॉटर खाली हात धुवायचे आहेत, हँडरब वापरायचा आहे. आणि आपल्याला अल्कोहोल बेस्ड हँडरबचा देखील वापर इथे करायचा आहे जेव्हा आपण स्पेशली सर्जिकल युनिट मध्ये प्रिपरेशनला जात आहोत. प्रिपरेशन नंतर आपल्याला पहिली म्हणजे आपल्याला हे गोष्ट माहिती पाहिजे की स्क्रब होण्याआधी तुम्हाला काय करायचंय, जे तुमचे कपडे आहेत, तर मला बहुतांशी आपण हे फॉलो करतो की ओटीचे चेंजेस हे नेहमीच वेगळे असतात. शक्यतो कसे असतात ते तर शॉर्ट स्लीव, वी नेक शर्ट्स आणि लूज फिटिंग ड्रॉस्ट्रिंग्स पॅन्ट्स. they are easy to launder and design of the scrub is to prevent the contamination. कमीत कमी त्याचं कंटॅमिनेशन होईल. छोटे हात ठेवणार आहोत त्याच्यासाठी आपण वी नेक आणि सैलसर म्हणजे आपल्याला फार टाईट होणार नाही, आपल्याला अनकम्फर्टेबल होणार नाही, अशा प्रकारचे सर्जिकल जे चेंजेस आहेत ते आपल्या तिथे उपलब्ध असतात आणि आपण आपल्या मापाप्रमाणे ते शोधून घ्यायचे असतात, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त कम्फर्टेबल राहाल जेव्हा तुम्ही कुठलीही प्रोसिजर करत असता तेव्हा. त्यानंतर आपल्याला एकूण आपला जो काही सर्जिकल अटायर आहे तो कसा असणार आहे, तर याच्यामध्ये आपण काय घालणार आहोत, ग्लोव्ज घालणार आहोत, गाऊन घालणार आहोत, कॅप, मास्क, हाय प्रोटेक्शन साठी गॉगल वापरणार आहोत, वॉटरप्रूफ ऍप्रन जर आपल्याला लेबर सारखा आहे किंवा ऑर्थो आहे, कार्डियक आहे, जिथे शक्यता आहे की अचानकपणे फ्लॅशेस तुमच्या अंगावर उडण्याची शक्यता आहे, न्यूरो आहे, तर अशा वेळेला तिथे आपल्याला वॉटरप्रूफ ऍप्रन्स देखील, आपण जे काही गाऊन्स घालणार आहोत त्याच्या आधी आपल्याला वॉटरप्रूफ ऍप्रन्स देखील वापरण्याची गरज आहे, जेणेकरून फ्लॅशेस जे उडतील त्याच्यापासून तुमचं संरक्षण होईल. त्याचबरोबर फुटवेअर जे आहे किंवा म्हणजे खाली जर काही पडलं अचानकपणे, जसं स्पेशली आपण लेबर मध्ये म्हणतो, तर अचानकपणे खाली काही पडलं आणि त्याच्यामुळे तुमच्या पायांतर्फे देखील इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, तर फुटवेअर देखील तुम्हाला काही वेळेला वापरावे लागतात. स्टराईल किंवा आपण चेंजेस मध्ये तर फुटवेअर आपण चेंज करतोच, जे स्टराईल आहेत ते आपण तिथे वापरतो. देन प्रोटेक्ट द पेशंट फ्रॉम risk of infection from the hair, skin, clothes and respiratory secretions of the surgical team. म्हणजे आपल्यापासून त्यांना रुग्णांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. आपल्या केस आपण पूर्ण टाय करायची आहेत, आपला जेवढा हे कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहोत आपण त्यांचा, तेवढं काय करायचं, आपल्याला क्लीन स्टराईल ठेवायचं आहे, आपले कपडे स्टराईल असले पाहिजे. इव्हन आपण जे काही मास्क वापरायचा आहे, मास्क अशा प्रकारे वापरायचा आहे की आपल्या रेस्पिरेटरी सिक्रेशन्समुळे कुठल्याही प्रकारचा पेशंट्सला त्रास होऊ नये. त्याच्यानंतर नंतरच आपण बघतो की सर्जिकल अटायर कसं असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्याला स्वतःला पेशंटचं रक्त किंवा पेशंटचे जे काही टिश्यूज आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये. नेक्स्ट आपण ही स्वतःचं प्रिपरेशन केलं, जसं आपण म्हणतो कुठल्याही प्रोसिजरच्या प्रिपरेशनसाठी आपण स्वतःचं प्रिपरेशन करतो, नंतर मग एन्व्हायरमेंटचं प्रिपरेशन करतो. तर एन्व्हायरमेंट प्रिपरेशन म्हणजे स्टराईल फील्ड कसं आपण तयार करणार आहोत. तर इम्पॉर्टंट टू मेंटेन अ स्टराईल फील्ड टू प्रिव्हेंट कंटॅमिनेशन
Sterile field is an area prepared around the surgery site and the sterile instruments required for surgery is placed here. Sterile towel or sterile drapes on the prepared procedure site of the on the patients are placed to create a sterile field. तर पहिली गोष्ट म्हणजे स्टराईल फील्ड म्हणजे तुमचं जे जो काही वातावरण आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही करत आहात ते नक्कीच आपलं फ्युमिगेशन झालेलं असेल किंवा बॅसिलोसिड स्प्रे तिथे मारलेला असेल तर आपल्याला माहिती आहे की एन्व्हायरमेंट हे आपलं आपण ऑलरेडी स्टराईल केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप ही असते की आपण पेशंट्सना देखील मॅक्झिमम आंघोळ करून यायला सांगतो. त्याच्यानंतर जो एरिया आहे तो आपण पहिला काय करणार आहोत, स्क्रब करून घेणार आहोत. ती साईट आपण पहिली स्टराईल करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, तिथे स्टेरिड्रेप्स म्हणजे पूर्ण तिकडचा जो एरिया आहे, अवतीभोवतीचा एरिया पण जो आहे तो मॅक्झिमम स्टराईल करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आपण जे आर्टिकल्स घेणार आहोत त्या आर्टिकलसाठी बहुतांशी आपण काय वापरतो, तर हँड ट्रॉली वापरतो किंवा मोठी आपली सर्जिकल ट्रॉली देखील आपण तयार करतो. ते आपल्याला माहिती आहे की डबल ड्रेप्स टाकून पहिलं खाली डबल ड्रेप्स नसतील तर एक कॉटन ड्रेप आणि त्याच्यावरती स्टराईल ड्रेप म्हणजे स्टेरी ड्रेप प्लास्टिकचा आपला, अशा प्रकारे स्टराईल एरिया आपण करतो. आणि मुख्यत्वे करून सर्जरीमध्ये जेव्हा आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे तेव्हा हे आपल्याला लक्षात ठेवायचं की कुठेही आपण सिंगल ड्रेप वापरायचं नाही. सिंगल ड्रेप यासाठी वापरायचं नाही कारण जेव्हा एक ड्रेप आपण टाकत असतो तेव्हा तो कुठे ना कुठेतरी त्याची एक बाजू कंटॅमिनेट होत असते आणि वरची बाजू असते ती स्टराईल राहत असते, परंतु त्याच्या पोर्स मधून मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर करण्याची शक्यता असतं. तर मॅक्झिमम आपण काय करायचंय, सर्वत्र मॅक्झिमम आपल्याला डबल ड्रेप्स वापरण्याची आपण काय करायचंय, मॅक्झिमम प्रयत्न करायचा आहे. काही ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे की मोठे मोठे हॉस्पिटल असून देखील काय कुठेतरी काटकसर करायची म्हणून आपण सिंगल ड्रेप वापरतो. तर नको त्या ठिकाणी काटकसर करणं हे व्यर्थ आहे. जिथे आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायचे आहे, स्टरिलिटी मेंटेन करायची आहे, तिकडे आपल्याला काटकसर करून चालणार नाही, तर तिथे आपल्याला डबल ड्रेप वापरायचेच आहे. ओनली स्टराईल ऑब्जेक्ट्स अँड पर्सन्स इन सर्जिकल अटायर तिथे प्रेझेंट असले पाहिजे. म्हणजे आपण जर म्हणतोय की ओव्हरऑल सगळं सर्जिकल स्टराईल आहे म्हणजे आपण एन्व्हायरमेंट स्टराईल करून घेतलेलं आहे. पेशंट देखील मॅक्झिमम ती जागा पेशंटची जी सर्जरीची आहे ती आपण स्टराईल करून घेतलेली आहे. पेशंट्सला वापरणारे इक्विपमेंट्स जे आहेत ते स्टराईल करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर जे कोणी ही प्रोसिजर करणार आहे ते स्वतः जेवढं शक्य असेल तेवढं आपण काय केलेलं आहे, स्टराईल राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयटम्स आउटसाइड अँड बिलो द ड्रेप्ड एरिया आर कन्सिडर्ड नॉन स्टराईल. जसं मी सांगितलं की तुम्ही एक ड्रेप टाकता, कुठल्याही गोष्टीवर टाकता, तुम्ही ती क्लीन करून घेतलेली असेल परंतु ती पूर्णपणे स्टराईल नसते. त्यामुळे तिथे जेव्हा तुम्ही एखादा ड्रेप टाकता तेव्हा काय असतं, तो ड्रेप जेव्हा त्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा जिथे त्याचा कॉन्टॅक्ट होतो नुसत्या क्लीन जागेबरोबर तिथे त्याचा जो कॉन्टॅक्ट होतो ती क्लीन असू शकते. फरक आहे पहा, क्लीन आणि स्टराईल मध्ये फरक आहे. क्लीन म्हणजे आपण फक्त स्वच्छ करून घेतलेली आहे. जेव्हा स्वच्छ करून घेतलेली आहे तिथे आपल्याला गॅरंटी नाही आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिथे पूर्णपणे ऍबसेंट आहेत. पण आपण जेव्हा स्टराईल म्हणतो तेव्हा आपण काय म्हणतो की तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्यांचे स्पोर्स देखील तिथे उपलब्ध नाही, तेव्हा आपण काय म्हणतो, स्टराईल म्हणतो. त्यामुळे आपण कुठेही आपण जेव्हा ड्रेप टाकतो तेव्हा ड्रेप जेव्हा त्या पृष्ठभागाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा तो काय होतो, तो नॉन स्टराईल होतो आणि आपण त्याला नॉन स्टराईलच पकडायचा आहे. त्यामुळे त्या जागेला स्टराईल हाताने त्या जागेला आपण कधीच टच करायचं नाही. आणि यासाठीच मी इन्सिस्ट करत होती की आपल्याला काय वापरायचं आहे, डबल ड्रेप वापरायचा आहे. जो खालच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे तो अर्धा काय झालेला आहे, ती बाजू त्या ड्रेपची कंटॅमिनेट झालेली आहे, नॉन स्टराईल झालेली आहे. किंवा त्या व्यतिरिक्त जी बाहेरून येणारी गोष्ट आहे, म्हणजे आपण म्हणा ड्रेसिंग मटेरियल मागतो, तर ड्रेसिंग मटेरियलच्या ज्या बॉटल्स आहेत त्या क्लीन असतील परंतु त्या स्टराईल नाहीये. तेव्हा ही गोष्ट कायम आपल्या लक्षात ठेवायची आहे की आपण जे घेतलेलं आहे, आपण जे तिथे प्रस्तुत केलेलं आहे, जी आपण स्टराईल करून घेतलेल्या गोष्टी आहेत त्या स्टराईल आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त बाहेरून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत, अनस्टराईल आहेत, नॉन स्टराईल आहेत. हे आपल्या कायम
कुठेतरी कोरून ठेवायचं आहे आपल्या मेमरीमध्ये. The field is considered non-sterile if a non-sterile project or non-scrub person comes within a sterile field. जिथे कुठे समजा नॉन-स्टराईल गोष्टीचं जर टच झालेलं आहे, तुमचं समजा जरी चिटल आपण म्हटले की कितीही स्टराईल आहे, परंतु बाहेरचे चिटलचा समजा वरचा भाग त्याला जर टच होत आहे, तर याचा अर्थ काय आहे की जेवढा टच झालेला आहे तेवढा एरिया काय झालेला आहे, कंटॅमिनेट झालेला आहे, नॉन स्टराईल झालेला आहे. तर याचा आपण प्रत्येक वेळेला सर्जिकल म्हणजे स्टराईल प्रोसिजर करताना या गोष्टी, या बाबी आपल्या डोक्यामध्ये ठेवायच्या आहेत कंटिन्युअसली. आता आपण बघणार आहोत मेंटेनन्स ऑफ द स्टराईल फील्ड. जे फील्ड आपण स्टराईल करून घेतलेलं आहे ते मेंटेन कसं करायचं स्टराईल. प्लेस ओनली स्टराईल आयटम्स विदिन द स्टराईल फील्ड. म्हणजे आपण आता समजा स्टराईल ट्रॉली घेतलेली आहे, तर त्या स्टराईल ट्रॉलीवरती जे काही आपण घेणार आहोत, हँड ट्रॉली म्हणा किंवा मोठी ट्रॉली म्हणा, तुम्ही जी काही बनवलेली आहे, किंवा ट्रे म्हणा, जो स्टराईल ट्रे म्हणून तुम्ही म्हटलेला आहे, तर त्याच्या आतमध्ये जे काही ठेवणार आहात ते काय करायचं आहे, आपल्याला स्टराईल गोष्टीच त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे. जसं आपण म्हटलं बाहेरून आलेली गोष्ट त्याच्यात ठेवलं तर म्हणजे काय, कंटॅमिनेट झाले. ओपन ट्रान्सफर अँड डिस्पेन्स आयटम्स विदाउट कंटॅमिनेटिंग दे. म्हणजे जे काही आपण ओपन करणार आहोत, आता आपण मी म्हटलं की ओपन करायचं, आपण म्हणतो बाहेरची बाजू ही काय आहे, कंटॅमिनेट आहे, म्हणजे आतल्या बाजूला फक्त आपण टच करायचं आहे. म्हणून डबल ड्रेप घेणार आहोत. डबल ड्रेप मधला जो बाहेरचा ड्रेप आहे त्याला आपण टच करणार नाही आहोत. आतल्या ड्रेप मधले जे काही वस्तू आहेत, ज्या स्टराईल वस्तू आहेत, त्या आपण काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत, किंवा जे काही आपल्याला वापरायचं आहे ते आपण काय करणार आहोत, फक्त स्टराईल घेणार आहोत, जे इतर ठिकाणी कंटॅमिनेट झालेलं नाही. आउटर कव्हर ऑफ स्टराईल आयटम्स इज कन्सिडर्ड अनस्टराईल. नेहमीच आपल्याला ते अनस्टराईल असं समजायचं आहे की कारण ते काय आहे, बाहेर भोवतालच्या जागेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेलं आहे आणि ते कधीच आपण काय करणार आहोत, डायरेक्टली ते स्टराईल फील्ड मध्ये घेणार नाही. स्क्रब पर्सन शुड नॉट टच नॉन स्टराईल ऑब्जेक्ट. आता स्क्रब पर्सन म्हणजे काय, जो व्यक्ती पूर्णपणे स्टराईल होऊन तिथे उपलब्ध झालेला आहे प्रोसिजर करायला. म्हणजे माझे हात मी एवढे धुतलेले आहेत, त्याच्यावर स्टराईल ग्लोव्ज डबल मी चढवलेले आहेत, गाऊन माझा स्टराईल आहे, आणि अशा वेळेला एवढं सगळं करून मी कंटॅमिनेटेड वस्तूंना किंवा बाहेरून आलेल्या वस्तूंनी जर डायरेक्ट हातामध्ये घेत आहे, तर याचा अर्थ काय होतो, फक्त माझा ग्लोव्ज नाही तर पूर्णपणे मी जे काही कष्ट घेतलेले आहेत, पूर्ण स्टराईल स्वतःचा भोवतालचा एरिया जेवढा स्टराईल करण्यासाठी मी जे काही कष्ट घेतलेले आहेत ते काय आहेत, इन वेन जाणार आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे बाहेरून आलेल्या ज्या ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना डायरेक्टली आपण काय करायचं आहे, टच करायचं नाही. नॉन स्टराईल आयटम्स ऑर पर्सनल शुड नॉट एंटर द स्टराईल फील्ड. आपल्याला एक साधारणपणे एक काल्पनिक एक रेखा आपण आखायची आहे की एवढ्या एरियामध्ये काय आहे, जे काही आहे ते स्टराईल आहे, माझ्या पुढील भागामध्ये जे काही आहे ते स्टराईल आहे, माझ्या वेस्टच्या वरच्या बाजूला जेवढं काही आहे ते स्टराईल आहे. तर आपल्याला ती एक रेखा आखून घ्यायची आणि त्याच्यामध्ये कुठलाही अनस्टराईल भाग तिथे आतमध्ये एंटर करायला आपल्याला द्यायचं नाही आहे. नेव्हर टच अ स्टराईल आयटम विथ बेअर हँड्स. आपण पूर्णपणे स्टराईल आहोत, आपले ट्रॉली पूर्णपणे स्टराईल आहेत, पण आजूबाजूला भोवताली जे कोणी आहे ते पूर्णपणे स्टराईल झालेले नसतील, स्क्रब झालेले नसतील, अशा व्यक्तींनी तिथे कुठल्याही वस्तूला हात लावायचं नाही, जेणेकरून त्यांच्या बेअर हँड मध्ये अनस्टराईल हँडमुळे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते तिथे स्टराईल एरियावरती त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला माहिती आहे कल्चरल एरिया, तिथला कल्चरल एरिया देखील खूप चांगला अवेलेबल होऊन जाणार आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स साठी. म्हणजे आपल्याला माहिती तिथे ब्लड आहे, तिथे नॉर्मल सलाईन आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स अवेलेबल आहे. कदाचित तो खूप चांगला कल्चर मीडिया ठरू शकतो मायक्रो ऑर्गॅनिझम्स साठी आणि तिथे तिची झपाट्याने वाढ होऊ शकते आणि इन्फेक्शन कॅन स्प्रेड इझी. If a sterile barrier has been made wet, is cut or torn, it is considered non-sterile. आपण म्हणतो की आपण काय केलेलं आहे, खाली डबल ड्रेप घातलेला आहे, परंतु जर वरचा ड्रेप समजा तो कट आहे म्हणजे तिथे ओपन झालेला आहे, त्या ओपनिंग मधून देखील काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्सची एंट्री होऊ शकते. जरी तो भिजलेला आहे तरी देखील आपण त्याला काय कन्सिडर करतो, अनस्टराईल असं कन्सिडर करतो. कारण पाणी, वेट एरिया, मॉइश्चर देखील खूप चांगला कल्चर मीडिया, कल्चर मी म्हणत आहे, कल्चर याच्यासाठी की तो असा मीडिया आहे जिथे ऑर्गॅनिझम्सना
ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी खूप चांगलं सगळ्या अवेलेबिलिटी आहेत तिथे, आणि तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ झपाट्याने होऊ शकते. अशा गोष्टी आहेत. म्हणजे मॉइश्चर हे त्यापैकी एक आहे. त्यामुळे ओलावा जरी झाला तरी आपण काय कन्सिडर करतो ते अनस्टराईल किंवा नॉन स्टराईल आहे असं आपण गृहीत धरतो. If there is a doubt whether the sterile field has been breached, consider it non-sterile. कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला वाटतंय की अनस्टराईल व्यक्तीचा, अनस्टराईल आयटम्सचा त्याच्याशी संपर्क आलेला आहे, तर आपल्याला लगेचच असं आपल्याला आपण आपल्या मनामध्ये शंका आली पाहिजे की आता हा एरिया जो आहे तो अनस्टराईल झालेला आहे. स्पेशली आपण बघतो की CVTs कार्डियक सारख्या किंवा न्यूरल सर्जरीज सारख्या ज्या एकदम डेलिकेट ऑर्गन्स बरोबर आपण डील करत आहोत किंवा तिथे एकदम स्टरिलिटी मेंटेन करण्याची गरज आहे, आणि अशा ठिकाणी आपल्याला थोडी तरी शंका आली की नाही हे अनस्टराईल झालेलं आहे, तर तिथे कुठलाही आपल्याला चान्स घ्यायचा नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, चेंज करायच्या आहेत. हे मॅक्सिमम स्टराईल एरिया प्रोव्हाइड करून द्यायचं आहे, स्टराईल इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करून द्यायचं आहे, स्टराईल प्रोसिजर आपल्याला तिथे प्रोव्हाइड करून द्यायची आहे. तर आपल्याला जर तिथे क्लिनिंग आणि डिसइन्फेक्शन करायचंय, तर क्लिनिंग अँड डिसइन्फेक्शन जसं आपण म्हणतो, क्लीन एन्व्हायरमेंट इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट जे काही आपलं हे आहे इन्फेक्शन आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंट क्लीन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सरफेस वरती जे आपलं काही इन्फेक्शन स्प्रेड होणार आहे, the surfaces should be cleaned first with a detergent to remove organic matter followed by disinfection. पहिलं म्हणजे काय आहे की जे काही विज्युअल म्हणजे जे काही दिसण्यासारखी जी घाण आहे ती पहिली काय आहे, आपल्याला डिटर्जंटने पहिली साफ करून घ्यायची, आणि त्याच्यानंतर जे काही उरले सुरले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काढून टाकण्यासाठी आपल्याला डिसइन्फेक्शन करण्याची पण गरज आहे. Space should be cleaned immediately with higher concentration of disinfectants. म्हणजे जे काही पडणार आहे तिकडे ते इमिजिएटली आपल्याला तिथे साफ करून घ्यायचं, कारण स्पिल्स थोडेसेच असेल परंतु तिथून जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते इतर ठिकाणी स्प्रेड होईल. त्याला जर आपल्याला पुसायला वेळ लागला तर तोपर्यंत मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑलरेडी एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे हवेमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये अगोदरच पसरलेले असतील. त्यामुळे जर कुठे काही स्पिल पडलेलं असतं आपल्याला अशी वृत्ती असते की नाही चला पूर्ण ऑपरेशन झालं की त्याच्यानंतर पुसून घेऊया. नाही, हे अयोग्य आहे. जेव्हा तुम्हाला दिसत आहे तिथे पडलेलं आहे तेव्हा लगोलगच तिथे ते पुसून घेणं ही खूप जबाबदार व्यक्तीचं हे काम आहे. एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की सर्जिकल युनिट आपल्याला बऱ्याच जणांनी जर पोस्टिंग केलेली आहे तर त्यांना माहिती असतं की काय काय गोष्टी असतात तिथे अवेलेबल. तर फ्लोअर आहे, तुमचं फ्लोअर आहे, वॉल्स आहेत, विंडोज आहे आणि रूफ आहे. तर OT शुड बी लोकेटेड अवे फ्रॉम पेशंट केअर एरियाज अँड पेशंट ट्रॅफिक. जिथे काही गर्दी आहे खूप जसं OPD आहे, OPD मध्ये पेशंटचा लोंढा येत असतो, जात असतात खूप जण, तर अशा ठिकाणी काय असतं तेवढेच मायक्रो ऑर्गॅनिझम येणं जाणं मायक्रो ऑर्गॅनिझमचं वाढतं, किंवा जिथे पेशंट केअर दिली जाते अशा ठिकाणापासूनही OT काय आहे, लांब असली पाहिजे. OT नेहमी हायर लेवलला असली पाहिजे. तुम्ही पाहाल की बऱ्याच वेळेला सगळ्यात शेवटच्या टॉप फ्लोअरवर किंवा जास्तीत जास्त वरच्या मजल्यांवरती आपण ऑपरेशन थिएटर लोकेट करतो, जेणेकरून तिथे व्हेंटिलेशन खूप छान राहील आणि खाली तळाला असलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते वरपर्यंत पोहोचणार नाहीत आणि कमीत कमी इन्फेक्शन तिथे राहील. एक उदाहरणादाखल आपण एक OTचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की कसं असलं पाहिजे. स्पेशली आपल्याला हे बघायचं आहे की आतमध्ये येणारी आणि आतून जाणारी जी आपली एंट्री आणि एक्झिट आहे ती शक्यतो वेगळी असली पाहिजे. एंट्री ही डायरेक्टली आपल्या ऑपरेशन थिएटर मध्ये न जाता पहिली ती काय आहे, आपल्या चेंजिंग रूम मधून नंतर क्लिनिंग रूम नंतर रिकव्हरी रूम आणि रिकव्हरी रूम नंतर ती ऑपरेशन थिएटर मध्ये आतमध्ये आपल्याला एंट्री करायला करू शकतो. अशा प्रकारे त्याच्यामध्ये जेणेकरून डायरेक्ट जे लोड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे बाहेरून येणारा तो तिथे कमीत कमी जाईल, आणि जेवढा साफ करून तुम्ही आत जाणार तेवढा तुमचा इंटरनल जो स्टराईल एरिया आहे, ऍक्च्युअल जी आपली ऑपरेशन थिएटर आहे जिथे तुम्हाला टेबल
सर्जिकल टेबल्स तुम्हाला अवेलेबल आहेत ते जास्तीत जास्त स्टराईल राहतील. त्याचे जे ओपनिंग्स आहेत म्हणजे जे दरवाजे आहेत ते सारखे आत बाहेर करायचं नाही आपल्याला, आणि ते बाहेरच्या बाजूने उघडणारे असले पाहिजेत, आतल्या बाजूने उघडणारे असले नाही पाहिजे. स्पेशली आपण CSSD बद्दल म्हणतोय. झोनिंग म्हणजे आपण CSSD शी खूप जवळचा कॉन्टॅक्ट असतो ऑपरेशन थिएटरचा, कारण ऑपरेशन थिएटरमध्ये जे काही गरजेचं आहे, स्टराईल आहे, ते आपलं CSSD कडनं आपल्याला येत असतात. आपलं वापरल्यानंतर ते पुन्हा आपल्याला CSSD ला द्यायचं असतं. परंतु हा देखील आपला जो एंट्री आणि एक्झिटचा जो झोन आहे तो आपला वेगळा असला पाहिजे. तर CSSD आहे जे सुटेबल लोकेशन्स मध्ये म्हणजे जवळ ऑपरेशन थिएटरला जवळ राहील अशा प्रकारे पण ठेवायचं आहे. ते प्रॉपर लेआउट म्हणजे युनिडायरेक्शनल फ्लो अँड झोनिंग, म्हणजे तिकडून जर येत आहे तर तिथूनच तो परत जाणार नाहीये, तर जिथून येतो आहे त्याच्या तो अपोजिट दिशेने तो त्यांच्याकडे जात आहे. चक्रांकित ते असलं पाहिजे, एकाच डायरेक्शन मध्ये तो फ्लो असला पाहिजे, पुन्हा अपोजिट डायरेक्शन मध्ये गेलेलं नाही पाहिजे. सेपरेशन ऑफ क्लीन एरिया अँड डर्टी एरिया आणि सफिशियंट स्पेस, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आणण्यासाठी सफिशियंट स्पेस असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे काही घेऊन जाणार आहेत ते कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही, कोणाच्या त्यांच्याकडून येणारी जी हवा आहे ती देखील त्याला कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही आणि तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही, याची काळजी आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर आपण इथे पाहू शकता क्लिनिंग एरिया, ड्रायिंग एरिया, पॅकेजिंग एरिया, स्टरलायझेशन एरिया, स्टोरेज आणि इश्यू काउंटर, हे युनिडायरेक्शनल जे आहे ते आपल्याला तिथे दाखवायचं आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये बॅरियर्स तुम्हाला तिथे निर्माण करायचे आहेत. एक जर खराब म्हणजे सॉइल झोन जो आहे त्याच्यामध्ये आणि क्लीन झोन मध्ये, आणि क्लीन झोन आणि स्टराईल झोन यांच्यामध्ये आपल्याला काय आहे बॅरियर असलं पाहिजे, जेणेकरून ते जे काही इन्फेक्शन किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यातर्फे येणार आहेत ते कुठल्याही प्रकारे तुम्हाला ते इन्फेक्शन कॅरी होणार नाही, तुमच्यापर्यंत ते पोहोचणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय की मॅटर्नल इन्फेक्शन, म्हणजे जसं मी म्हटलं की लेबर सारख्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा सेक्शन्स आहेत ते देखील आपण ऑपरेशन थिएटर मध्ये घेतो. तर ह्या देखील ज्या प्रोसिजर्स आहेत, बेबी रिसीव्ह करायचं आहे, बेबीला केअर द्यायची आहे, हे देखील काय आहे आपल्याला खूप स्टराईल एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला ही केअर द्यायची आहे. तर मॅटर्नल इन्फेक्शन, इंट्रापार्टम इन द सेन्स आपल्याला डिलिव्हरी होत आहे त्यावेळेला, तर इंट्राएम्निटिक इन्फेक्शन अकरिंग बिफोर बर्थ अँड पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन रिलेटेड टू चाइल्ड बर्थ. बऱ्याचदा हे आपले कुठल्या कुठल्या केसेस आहेत, तर एंडोमेट्रायटिस आहे, SSI आहे, सेप्टिक पेल्विक थ्रोम्बोफ्लेबायटिस आहे, इन्फेक्टेड इपिजिओटॉमी आहे, हेल्थ केअर असोसिएटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स आहेत आणि इंट्राएम्नियोटिक इन्फेक्शन सिंड्रोम्स आहे. हे स्पेशली आपण जे म्हणत आहोत की मॅटर्नल युनिट या मॅटर्नल युनिटशी रिलेटेड जे आपलं इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं, तर अशा प्रकारचे इन्फेक्शन तिथे ऑलरेडी अवेलेबल असू शकतात किंवा तिथून आपल्याला क्रॉस इन्फेक्शन ह्याच्यामधून होऊ शकतात. तर फॅक्टर्स विच इन्क्रीजेस रिस्क ड्युरिंग वजायनल डिलिव्हरी कुठले कुठले आहेत, स्पेशली आपण जर मॅटर्नल युनिट बद्दल बोलतोय तर एक तर ती वजायनल डिलिव्हरी असू शकते किंवा ती इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी असू शकते किंवा ती ॲब्डॉमिनल पण असू शकते. फॅक्टर्स विच इन्क्रीजेस रिस्क ड्युरिंग वजायनल डिलिव्हरी, आपण सगळ्यात पहिलं म्हणजे इपिजिओटॉमी. प्रायमी मदर जर असेल तर तिला जास्तीत जास्त चान्सेस असतात की आपल्याला तिला इपिजिओटॉमी द्यावीच लागते. त्याच्यानंतर मी जसं म्हटलेलं की इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी, तर मिड फोर्सेप्स डिलिव्हरी, फोर्सेप्सने किंवा व्हॅक्युम डिलिव्हरी सारखे जे असतात अशा प्रकारच्या डिलिव्हरी, आणि मल्टिपल वजायनल एक्झामिनेशन किंवा बेबी बाहेर येण्या अगोदर आपल्याला जे काही पार्टोग्राम आपल्याला जो मेंटेन करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सारखं वजायनल एक्झामिनेशन करायचं आहे. तर इथे देखील एक प्रकारचा चान्सेस आहे की इन्फेक्शन काय आहे आपल्याकडून
ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला स्पेशली आपल्याला वजायनल एक्झामिनेशन जेव्हा जेव्हा होत आहेत त्या वेळेला आपल्याला स्पेशली इन्फेक्शन प्रिव्हेन्शन करायचं आहे. Digital vaginal examinations at intervals of 4 hours is recommended for routine assessment. जिथे शक्य असेल, आता तांत्रिक जे घडामोडी आहेत त्या फार आपल्याकडे झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला खूप डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो आहे तो खूप कमी होऊ शकतो. आजकाल आपल्याकडे वायफायवर डायरेक्ट पॅटिओग्राफ मेंटेन केला जातो, NST मेंटेन केली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला वजायनल एक्झामिनेशन देखील खूप छानपैकी करू शकतात. त्याच्यानंतर क्लीन पेअर ऑफ ग्लोव्ह शुड बी युज्ड, कारण आपण जे म्हणतो डिलिव्हरीचं जे आहे, डिलिव्हरी स्पेशली आपल्याला बाहेरून जेव्हा आपल्याला जे काही एक्झामिनेशन करायचे आहेत त्याला आपण नेहमी क्लीन ग्लोव्ज आपल्याला वापरायचे आहेत. आणि इंटरनल आपण जर एंट्री करणार आहोत तर आपल्याला स्टराईल ग्लोव्हचा वापर करायचा आहे. Tip of the examination finger should not enter the cervical os unless decision has been made to induce labor. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की जसं मी म्हटलं की बाहेरचं जर आपल्याला बाहेरचं जे काही एक्झामिनेशन आहे, ॲब्डॉमिनल एक्झामिनेशन फॉर एक्झाम्पल किंवा ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं आहे, तर आपण क्लीन ग्लोव्ज वापरायचे. पण आपण इंटरनल जर एक्झामिनेशन करणार आहोत तर आपल्याला स्टराईल ग्लोव्ज वापरायचे आहेत. आणि सर्वायकल ऑसला आपल्याला स्टिम्युलेट करायचं नाही जोपर्यंत आपल्याला लेबर इंड्यूस करायच्या ऑर्डर्स आलेले नाही. नेक्स्ट आपल्याला लक्षात ठेवायचंय की हँड हायजीन आपल्याला इथे कधी कधी करावी लागणार आहे. तर जसं आपण अगोदर देखील म्हटलं होतं की हँड हायजीन आपल्याला केव्हा केव्हा करायची. पहिली म्हणजे बिफोर टचिंग द मदर ऑर बेबी, before any procedure, before any aseptic procedures, after whatever use of the equipment, after touching the mother and baby, and after touching the environment surroundings of the mother. जसं आपण अगोदर देखील डिस्कस केलेलं होतं की पेशंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येण्या अगोदर, कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला कधी कधी हँड हायजीन करायचे, तर आपल्याला हे विसरायचं नाहीये. त्याचबरोबर नंतर आपल्याला पाहायचं की डिलिव्हरीच्या अगोदर आपल्याला कुठलं प्रिव्हेन्शन इन्फेक्शन करायचंय, तर आपल्याला काय करायचंय, पेरिनियल एरिया क्लीन, म्हणजे पेरिनियल केअर आपण जेव्हा देतो तेव्हा आपल्याला क्लीन ग्लोव्ज वापरायचे आहेत. आपल्याला स्ट्रोक्स देखील कसे घ्यायचे आहेत, तर डाऊनवर्ड अँड बॅकवर्ड मोशन्स मध्ये आपल्याला जे काही क्लिनिंग करायचं ते करायचं आहे. कारण आपल्याला माहितीये की जेव्हा आपण मागच्या बाजूला जातो तेव्हा कुठला एरिया येतो, तर एनल एरिया येतो. आणि एनल एरियामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स असतात आणि ते जर आपण उलट्या बाजूने विरुद्ध दिशेने जर आपण स्वॅब घेतला किंवा तो स्वॅब पुन्हा आपण फिरवला तर त्या ठिकाणी असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स पुन्हा आपल्या स्टराईल एरियामध्ये एंटर होण्याची शक्यता असते. तर एनल एरिया शुड बी क्लीन लास्ट अँड द वॉश टॉवेल्स डिस्कार्डेड इन अ येलो कोडेड कंटेनर. पेरिनियल प्युबिक हेअर शुड नॉट बी शेव्ड बट क्लिप्ड. आपल्याला माहितीये पूर्वी आपल्याकडे अशी प्रॅक्टिस होती की आपण पेरिनियल केअर देण्याच्या अगोदर आपण तिथला काय पेरिनियल पार्ट जो आहे तो काय करत होतो, अगोदर शेव करत होतो, पूर्णपणे केस काढून टाकत होतो. परंतु आता नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्स नॉलेज मध्ये आपल्याला काय करायचंय, पूर्णपणे शेव न करता ते काय करायचे, फक्त शॉर्ट करायचे, जेणेकरून जो आपल्याला पेरिनियल एरिया आहे तो चांगला व्हिज्युअलाइज होईल एवढ्यासाठी. कारण वन ऑफ द प्रोटेक्टिव्ह लेअर समजली जाते प्युबिक हेअर देखील. आता ड्युरिंग डिलिव्हरी जर आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं तर आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, हँड हायजीन आपल्याला फॉलो करायचं आहे, यूज ऑफ पीपी, स्टराईल सर्जिकल ग्लोव्ज, स्टराईल वॉटर रेजिस्टन्स गाऊन. जसं मी म्हटलं फ्लायशिश येण्याची शक्यता असते, एपनेटिक फ्लुइड अचानकपणे बाहेर, गश ऑफ फ्लुइड बाहेर येतं, त्याच्यामुळे तुमच्या अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून प्लास्टिक ऍप्रन, मास्क आणि बूट्स. Instruments used during delivery should be sterilized. जे काही आपण वापरणार आहोत ते देखील काय वापरणार आहोत, स्टराईल गोष्टी वापरणार आहोत. म्हणजे आपण समजा अम्बिलिकल कॉर्ड साठी कॉर्ड कटिंग वापरणार आहोत, कॉर्ड साठी टाय वापरणार आहोत, ते सगळं आपल्याला काय आहे, बेबी
साठी आपण जे काय टॉवेल्स वापरणार आहोत ते सगळं काय आपल्याला स्टराईल वापरायचं आहे. हेल्थकेअर वर्कर्स रिसिव्हिंग द बेबी शुड परफॉर्म हँड हायजीन. जो बेबी घेणार आहे, बेबी रिसीव्ह करणार आहे, त्याने देखील हँड हायजीन करायची आहे. मॅन्युअल रिमूव्हल ऑफ प्लॅसेंटा शुड बी रिमूव्ड युझिंग फ्रेश पेअर ऑफ स्टराईल ग्लोव्ह. म्हणजे पुन्हा आपल्याला जेव्हा प्लॅसेंटा रिमूव्ह करायचं आहे तेव्हा प्लॅसेंटा रिमूव्ह करताना देखील आपल्याला पुन्हा नव्याने स्टराईल ग्लोव्ह घालायचे. जर तुम्ही मॅन्युअली रिमूव्ह करत असाल प्लॅसेंटा तर तुम्हाला नक्कीच, कारण परत पुन्हा एकदा तुम्ही आतमध्ये तुमचा जो काही हँड आहे तो स्टराईल पार्ट मध्ये एंटर होणार आहे. तर स्टराईल वेजनेच त्याने त्यातमध्ये एंटर करायचं आहे. हे झालं आपल्या डिलिव्हरीच्या वेळेचं जे काही प्रिव्हेन्शन इन्फेक्शन घ्यायचं आहे. आता आपण विचार करणार आहोत डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर बिफोर रिमूव्हिंग ग्लोव्ज, put placenta in a clean basin, place suture needles after puncture proof container. Before disposal of syringe and needle, flush out the syringe with 0.5% chlorine solution and then place a puncture proof sharps container. Remove gloves by inverting and wash hands with soap and water after removing gloves. म्हणजे आपल्याला माहिती आपण ग्लोव्ज घातलेलेच आहे. तर ग्लोव्ज घातलेले असतानाच आपल्याला जो प्लॅसेंटा आहे तो आपल्याला जिथे काही डिस्पोज करायचा आहे तिथे नेऊन आपल्याला डिस्पोज करायचा आहे. आणि जे काही सुचर मटेरियल्स आपण वापरणार आहोत ते पण आपल्याला कुठे टाकायचे आहे, तर पंक्चर प्रूफ कंटेनर. आपण म्हटलेले आहे की शार्प गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला व्हाईट कॅन मध्ये, पंक्चर प्रूफ कंटेनर मध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आपण नेहमी ते हायपोच्या कॅन मध्ये टाकतो, त्यामुळे ते साहजिकच पूर्णपणे फ्लश होऊन जातात. आपण पूर्णपणे काय करतो, सिरंज ह्या पूर्णपणे ओपन करून कॅन मध्ये टाकतो, हायपो कॅन मध्ये. त्यामुळे ते ऑलरेडी डिस्पोज व्यवस्थित होतात हायपो मध्ये टाकल्याने. पण आपल्याला हे लक्षात ठेवायचे की जे हायपो आहे ते प्रत्येक दिवसाला बदललेलं आहे. कारण जर दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये टाकत आहोत तर काय आहे, त्याच्यातलं क्लोरीन ऑलरेडी उडून गेलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारे ते डिस्पोज होण्याची शक्यता 0 आहे. त्यामुळे आपलं ते जे सोल्युशन आहे ते डेली आपलं काय आहे, चेंज करणं हे देखील तेवढंच आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण ग्लोव्ज काढणार आहोत तर ती आतली बाजू त्याची, बाहेरची बाजू त्याची आतल्या बाजूला जाईल हे लक्षात ठेवायचे, जेणेकरून इतरांना देखील त्याचं कंटॅमिनेशन होणार नाही. आणि तेव्हाच त्याचं डिस्पोज ऑफ व्यवस्थितपणे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ग्लोव्ज काढून झाल्यानंतर देखील आपल्याला साबण पाण्याने आपला हँड वॉशिंग खूप छान करायचं. हे आपण नॉर्मल डिलिव्हरी बद्दल बोलत होतो. आता आपल्याला बोलायचं आहे की सेक्शन्स, म्हणजे सिझेरियन सेक्शन, लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन्स आता आजकाल जनरली सर्रास होत आहेत. बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्स आणि बाळ आणि माता यांच्या सुरक्षिततेसाठी आपण इमिजिएटली हल्ली कुठलीही रिस्क न घेता सी सेक्शन्स करत आहोत. तर आपल्याला ही माहिती असली पाहिजे की सी सेक्शनच्या वेळेला पण आपल्याला कशा प्रकारे आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. जसं मी म्हटलंय की प्युबिक हेअर आपल्याला क्लिप करून छोटे करायचे आहेत. फेस शिल्ड्स आपल्याला वापरायचे आहेत. आपले जे केस जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, बांधून घ्यायचे आहेत. फेस शिल्ड किंवा गॉगल्स, ऍप्रन ह्या सगळ्याचा आपल्याला वापर करायचा आहे स्क्रब करताना. बेबी जे रिसिव्ह करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला क्लीन टॉवेल, स्टराईल टॉवेल आपल्याला असलं पाहिजे. If holding the baby, healthcare workers should follow the hand hygiene, change surgical gloves when removing a placenta. जसं आपण अगोदर देखील म्हटलं की प्लॅसेंटा रिमूव्ह करताना आपल्याला वेगळे ग्लोव्ज घालायचे आहेत. कारण अगोदर जे आपण बाहेरचं जे फ्लुइड होतं किंवा एमनियोटिक फ्लुइड होतं याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेलं आहे, ग्लोव्ज आपले पुन्हा बेबीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत. आणि अशा वेळेला आपल्याला काय आहे, प्लॅसेंटा रिमूव्ह करताना आपल्याला वेगळे ग्लोव्ज घालून प्लॅसेंटा रिमूव्ह करायचा आहे. If there is prolonged rupture of membranes or chorioamniotitis is present, avoid spillage of amniotic fluid into the abdominal cavity. जर ते जे काही इन्फेक्शन आहे ते जर ॲब्डोमिनल कॅव्हिटीत बाहेर पर्यंत गेलं तर ते इन्फेक्शन पुन्हा स्प्रेड होण्याची शक्यता असते. Place sterile moistened pads in the paracolic gutters to absorb as much of amniotic fluid as possible.
ते सगळं शोषून घेण्यासाठी आपण काय वापरू शकतो, स्टराईल मॉइस्चर पॅड्स आपण वापरू शकतो. पण हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की आपण ते रिमूव्ह देखील करणार आहोत क्लोजरच्या अगोदर. The amniotic fluid as possible. If there are large amounts of amniotic fluid spill into the abdominal cavity, lavage the cavity with sterile isotonic saline solution. जर यदा कदाचित तुम्हाला असा संशय आला आहे की अशा प्रकारचे amniotic fluid abdominal cavityच्या संपर्कामध्ये आलेला आहे, तर आपल्याला पूर्णपणे amniotic कॅव्हिटीला पूर्ण वॉश देऊन स्टराईल नॉर्मल सलाईनने आपल्याला त्याचा पूर्ण वॉश द्यायचा आहे आणि पूर्ण ते सक्शन करून ते पाणी काढून टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण कॅव्हिटी स्टराईल करून घ्यायची. अवॉइड एक्सप्लोरिंग युट्राइन कॅव्हिटी अनलेस नेसेसरी अँड ओनली आफ्टर क्लोजिंग द युट्राइन इन्सिजन. तर आपल्याला जास्तीत जास्त स्टरिलिटी मेंटेन करायचे, जास्तीत जास्त एक्सपोजर कमी करायचं आहे, जेणेकरून कमीत कमी इन्फेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. हे आपण मातेबद्दल बोलत होतो. आता आपल्याला माहिती आहे की बाळ आल्यानंतर बाळ जर रडलं, व्यवस्थितपणे रडलं आणि त्याच्या पूर्ण रिफ्लेक्सेस छान आहेत असं वाटलं, तर आपण ते नर्सरीमध्ये किंवा मदरकडे आपण ते सोपवू शकतो. पण जेव्हा बेबी छोटस बेबी असतं, कमी वयाचं बेबी असतं, कमी महिन्यामध्ये आलेलं बेबी असतं, तिथे आपल्याला फार जागरूक राहण्याची आणि तिथे इन्फेक्शन कंट्रोल करण्याची फार गरज असते. तर प्रिव्हेंट एंट्री ऑफ मायक्रोब्स इनटू NICU. असे लहान बाळ असतात ते कुठे कुठे आपण ठेवतो, तर आपण NICU मध्ये या बाळांची सोय करतो. तर हे जे NICU चे जे एन्व्हायरमेंट आहे ते साफ सुथरं असलं पाहिजे. NICU चं जे डिझाईन आहे त्याचं देखील, जसं आपण OTच्या डिझाईन बद्दल बोलत होतो, तर लोकेशन ऑफ NICU देखील काय आहे, खूप वर्दळ असेल अशा ठिकाणी NICU असलं नाही पाहिजे. एअरबॉर्न इन्फेक्शन्स आयसोलेशन रूम, आपण तिथे फ्लाय किट तिथे अवेलेबल असली पाहिजे. जे काही एअरबॉर्न इन्फेक्शन्स असतील, कारण आपल्याला माहिती आहे की छोट्या बाळाचं जे हृदय आणि फुफ्फुस असतात ती पूर्णपणे मॅच्युअर नसतात आणि त्यांना त्याचं इन्फेक्शन होण्याची फार दाट शक्यता असते. त्याच्यामुळे तिथे योग्य प्रमाणे आपल्याला जर हँड हायजीन करायचं तर हँड हायजीनची देखील व्यवस्थित सोय तिथे असली पाहिजे. आणि तिथे कुठलेही विजिटर्स तिथे अलाउड आपण करणार नाही आहोत, कारण जेवढे अडल्ट तिथे विजिट करणार तेवढं जास्त प्रमाणात काय होणार आहे, बाळाला जंतू संसर्ग होण्याची शक्यता तिथे दाट असते. त्यामुळे आपण तिथे कुठल्याही आगंतुक किंवा कुणालाही तिथे एंट्री करायला देणार नाही. त्यानंतर proliferation of microbes in NICU खूप झपाट्याने, जसं आपण म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम जर तिथे वाढ होणार असेल तर तिथे इन्फेक्शन भरपूर प्रमाणामध्ये लहान बाळांना होण्याची शक्यता असते. तर यासाठी सगळ्यात जास्त गरज आहे की गुड हाऊस किपिंग. त्या गुड हाऊस किपिंग जेवढं आपण स्टराईल ठेवू, फ्लोरिंग म्हणा, वॉल्स म्हणा, रूफ्स म्हणा, जेवढे चांगले आपण फ्रिक्वेंटली जेवढे साफ ठेवू, काही पडलं तर लगेच त्याला पुसून घेणं, ही अत्यंत तिथे गरजेची बाब आहे. की निओनेट हा एकदम सेन्सिटिव्ह एरिया आहे, तिथे पूर्णपणे आपल्याला काय आहे, स्टरिलिटी मेंटेन करायची आहे. त्याचबरोबर तिथे काय काय असू शकतं, म्हणजे आपण NICU म्हणतो, तर NICU मध्ये कुठल्या कुठल्या साधनांची उपलब्धता असली पाहिजे, तर तिथे इन्क्युबेटर असणार आहे, वॉर्मर असणार आहे, इन्फ्युजन पंप असणार आहे, CPAP मशीन्स असणार आहे, त्याचे ह्युमिडिफायर्स असणार आहे, व्हेंटिलेटर फिल्टर्स असणार आहे, लॅरिंजोस्कोप, थर्मामीटर, स्टेथोस्कोप, वॉश बेसिन्स, फ्लोर, हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, रोजचं तिथे साफसफाई झाली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तसंच ज्या ज्या प्रमाणात आपल्याला ते डिसइन्फेक्शन करायचं आहे ते आपल्याला लगेच आपल्याला तिथे करायचं आहे. आणि खूप आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे इथे. BMW डिस्पोजलच्या गाईडलाईन्स आहे ह्या इथे व्यवस्थितपणे आपल्याला फॉलो करायच्या आहेत NICU सारख्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये. जेव्हा बेबी आपल्याला तिथे ट्रान्समिशन खूप करायचं असतं, एका बेबीकडनं दुसऱ्या बेबीकडे
ट्रान्समिशन होण्याची इथे फार शक्यता असते. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपण म्हणतो की ओव्हरलोडेड आहे, तर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नर्स पेशंट रेशो म्हणजे जेवढ्या बेबी आहे एक अशा ठिकाणी जास्तीत जास्त एकास एक किंवा कमीत कमी एकास एक किंवा जास्तीत जास्त एकास 3 रेशो तरी आपला असला पाहिजे, जेणेकरून क्रॉस इन्फेक्शन, एका बेबीचे इन्फेक्शन दुसऱ्या बेबीला होणार नाही. पूर्ण जे काही आपण जेवढं शक्य असेल तेवढं डिस्पोजेबल वापरायचं आहे, म्हणजे फ्रेश सिरिंज वापरायचे आहे, सक्शन कॅथेटर फ्रेश वापरायचे आहेत, वेगवेगळे ग्लोव्ज वापरायचे आहेत, प्रत्येक प्रोसिजरला वेगळे ग्लोव्ज वापरायचे आहेत, मेडिकेशन वायल्स प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या पाहिजे. आपण जसं म्हणतो की पिडियाट्रिकचे डोस जे आहेत ते मल्टी वायल्स असतात, तर खूप जास्त ग्रॅम मध्ये असतात आणि लहान मुलांना खूप छोटे छोटे डोस द्यायचे असतात. तर शक्य असतील तेवढे आपण सिंगल वायल वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे काही NICU म्हणजे व्हेंटिलेटर साठी त्यांना जे काही सर्किट लागणार आहे ते देखील डिस्पोजेबल सर्किट तिकडे वापरायचं आहे आपल्याला, जेणेकरून तिथून डायरेक्ट इन्फेक्शन बेबीजना होणार नाही. जे काही ड्रग्स आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी लॅमिनर फ्लो सिस्टीम तिथे उपलब्ध असेल तर खूप जास्त प्रमाणामध्ये ते देखील काय होतील, म्हणजे ड्रग्स जे काही प्रिपेअर करायचे आहेत, फ्लुइड्स करायचे आहेत, टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन साठी जर काही आपल्याला प्रिपरेशन करायचं तर जर ते अंडर लॅमिनार फ्लो जर आपण प्रिपेअर करत असू तर त्याचे इन्फेक्शन जे आहे ते बेबीजना, त्याच्या थ्रू जे इन्फेक्शन बेबीजना होणार आहे ते कमीत कमी बेबींपर्यंत पोहोचणार आहे. मोठ्या इन्फंट म्हणजे जवळजवळ 1 महिन्यापर्यंतचे जे बेबीज आहेत त्यांची जी काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये स्पेशली कुठली काळजी मोडते, तर आपल्याला कॉर्ड केअर द्यायचं आहे, स्किन केअर द्यायचं आहे, आणि जे काही आपण प्रोसिजर्स करणार आहोत आता लहान मुलांना जे ब्रेस्टफीड करू शकत नाही तर अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं, त्यांना नेझल फीडिंग वरती आपल्याला ठेवावं लागतं. तर अशा प्रकारचे जे काही प्रोसिजर्स जे आपण करणार आहोत, त्यांचा TPR घेणार आहोत किंवा त्यांचे जे काही नॅपी बदलणार आहोत, तर हे सगळे प्रोसिजर करताना आपल्याला काय करायचे आहेत, असेप्टिक प्रोटोकॉल्स आणि स्टँडर्ड प्रिकॉशन्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. आणि नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे क्लीन पासून कंटॅमिनेट पर्यंत, स्टराईल कडून अनस्टराईल पर्यंत, आपल्याला अनस्टराईल पासून क्लीन पर्यंत आणि क्लीन पासून कंटॅमिनेटेड किंवा डर्टी जागेपर्यंत आपल्याला अशा प्रकारे हा फॉलो ठेवायचा आहे. आपलं जे काही प्रोसिजर्स आपण करणार आहोत तर हे युनिडायरेक्शन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रिकॉशन्स ड्युरिंग हँडलिंग ऑफ अम्बिलिकल कॅथेटर, aseptic protocols to be used when inserting the catheter, replace the catheter only when signs of infection or malfunctions. If signs of CRBSI, thrombosis, vascular insufficiency, do not replace the umbilical artery catheter and clean the site of infection with povidone or accepted अँटीसेप्टिक. बऱ्याचदा असं आपल्याला आढळून येतं की अम्बिलिकल कॅथेटर टाकलेला असतो किंवा आपल्याला आर्टेरियल लाईन्स असतात, तर अशा वेळेला आपल्याला हे लक्षात ठेवायचं की डायरेक्ट ब्लड मधून जे काही इन्फेक्शन जाणार आहे ते आपण काय करायचं आहे, कमीत कमी इन्फेक्शन तिथून होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मेन म्हणजे आपण काय एअर एंट्री ह्याच्यासाठी पाहायचं आहे, आणि कुठलेही आपण जे काही रिलेटेड टू ब्लड किंवा ब्लड वेसल्स जी काही आपण काळजी घेत आहोत तिथे आपल्याला असेप्टिक प्रोटोकॉल्स फॉलो करायचे आहेत. आणि जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा आपल्याला ती साईट काय करायची आहे, क्लीन करून घ्यायची आहे. स्पेशली आपण बिटाडीन वापरतो, बिटाडीन क्लीन बिटाडीन स्क्रबने आपण काय करायचं आहे, बिटाडीन सोल्युशनने आपण ते काय करायचं आहे, क्लीन करून घ्यायचं आहे. जे काही आपण वापरणार आहोत क्लीन करण्यासाठी आपण जे वापरणार आहोत ते काय आहे, स्टराईल असले पाहिजे. तर यूज स्टराईल गॉज टू कव्हर द इन्सर्शन साईट. क्लीन करून झाल्यानंतर आपण ते काय करायचे, झाकून ठेवायचं आहे. मॉनिटर द साईट व्हिज्युअली ऑर थ्रू पल्पेशन थ्रू द ड्रेसिंग. जेव्हा आपण ड्रेसिंग चेंज करणार आहोत किंवा ड्रेसिंग करणार आहोत तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, त्याचं ऑब्झर्वेशन देखील करायचं आहे. डू नॉट स्टार्ट अँटीबायोटिक्स prophylaxis to avoid AMR. Umbilical arterial catheters to be removed after 5 days. Umbilical venous catheters to be removed after 14 days. ज्याच्यापेक्षा जास्त दिवस आपल्याला ठेवायचं नाही, जेणेकरून तिथे काय होईल, जंतू संसर्गाचा जो धोका आहे तो
जास्त वाढेल. प्रिकॉशन्स ड्युरिंग एंडोट्रॅकियल इंट्युबेशन अँड सक्शन. आपल्याला माहिती आहे निओनेट एरिया जिथे कधीही आपल्याला गरज पडणार आहे इंट्युबेशनची, सक्शनची, तर बऱ्याचदा गरज पडते, ओरल सक्शन करत असतो, परंतु जेव्हा एंडोट्रॅकियल इंट्युबेशन आणि सक्शन करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे डायरेक्ट इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. इथे आपल्याला असेप्टिक प्रोटोकॉल्स आपल्याला ओबे करायचे आहेत. एंडोट्रॅकियल ट्यूब जी आहे ती स्टराईल वापरायची आहे. आणि जेव्हा आपण ती एंटर करतो आहोत, कुठलीही गोष्ट जी आहे अंतर्गत जी एंटर होणार आहे तिला कुठल्याही प्रकारे टच करायचं नाही. त्याची जास्तीत जास्त स्टरिलिटी आपल्याला मेंटेन करायची आहे. सक्शनिंग करताना देखील आपल्याला करण्यापूर्वी आपल्याला हँड हायजीन करायचं आहे आणि स्टराईल ग्लोव्ज घालून आपल्याला सक्शनिंग करायचे आहे. आणि सक्शन कॅथेटर जे आहेत ते काय करायचे आहेत, पुन्हा पुन्हा रियूज करायचे नाही आहेत, तर ते डिस्कार्ड करायचे. तर हे आपण आता बघितलं, आपण ऑपरेशन थिएटर बघितलं, लेबर एरिया बघितला, NICU बघितला. आता आपण काय बघणार आहोत, हिमोडायलिसिस, म्हणजे जिथे पेशंट्सना डायलिसिस दिले जातं. कुठल्या पेशंट्सना ज्यांना रिनल प्रॉब्लेम आहे, ज्यांची किडनी व्यवस्थित चालत नाहीये, अशा पेशंट्सना कृत्रिमरित्या त्याचं जे काही काम आहे ते घडवून आणत असतो आपण हिमोडायलिसिसच्या उपकरणांमार्फत. तर डायलिसिस पेशंट्स, फॉर डायलिसिस पेशंट्स इन्फेक्शन द लीडिंग कॉज फॉर हॉस्पिटलायझेशन. म्हणजे आपण जे काही हे देतो आहोत त्यांना डायलिसिस करत आहोत, तर डायलिसिस देताना जे काही आपण वापरत आहोत त्यामध्ये आपण काय करत आहोत, जे काही वापरत आहोत त्याने डायरेक्टली आपण काय करत आहोत, किडनी पर्यंत त्याच्या आपण इन्फेक्शन त्याचं पास करत आहोत. किडनी पर्यंत त्याचं इन्फेक्शन पास होण्याची शक्यता आहे. इन्फेक्शन इज ऑल्सो द सेकंड कॉज ऑफ मॉर्टॅलिटी फॉर डायलिसिस पेशंट्स. पेशंट्स आर एक्सपोज टू ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन्स. Patients are exposed to bloodstream infections, blood-borne infections and airborne infection. म्हणजे जे कोणी पेशंट्स आपले हिमोडायलिसिस वर असतात त्यांना आपल्याला माहिती हिमोडायलिसिस आहे, त्याचबरोबर त्यांना ब्लड पण बऱ्याचदा तिथे द्यावं लागतं. तर ब्लडमुळे ब्लड मध्ये एखादं इन्फेक्शन नव्याने येतं तेव्हा, आणि त्याचबरोबर एअरबॉर्न इन्फेक्शन, अशा प्रकारचं मिक्स्ड इन्फेक्शन त्यांना होण्याची शक्यता असते. Outbreak of infection at dialysis centers is usually because of poor IPC practice. म्हणजे आपण हे जे सर्किट आहे, डायलिसिसचं जे सर्किट आहे ते पूर्णपणे काय आहे, बंद सर्किट आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जंतू प्रादुर्भाव होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु जर आपण जे प्रोसिजर करताना जर ह्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण जर व्यवस्थित करत नाही आहोत, तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस काय आहेत, वाढतात. इथे आपल्याला कुठले कॉमनली IPC प्रॅक्टिसेस करायचे आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे हँड हायजीन. जसं मी सारखं म्हटलेलं आहे की हँड हायजीन खूप गरजेचं आहे. आपले हातच जे आहेत ते मेन आहेत ज्याच्यातर्फे काय होत आहे, इन्फेक्शन पसरत आहे. तर फॉलो हँड हायजीन स्ट्रिक्टली व्हेन डीलिंग विथ पेशंट्स. Standard precautions for healthcare workers, contact with blood, secretions, contaminated items. जसं आपण म्हटलं की ऑक्युपेशनल हॅझार्ड्स मध्ये आपण हे पाहिलेलं होतं की हेल्थकेअर वर्कर्स जेव्हा ब्लड किंवा ब्लड सिक्रेशन्स, इतर सिक्रेशन्स आणि कंटॅमिनेटेड आयटम्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे त्यांना देखील हॅझार्ड्स आहेत तर ते प्रिव्हेंट करायचे आहेत. रेस्पिरेटरी एटिकेट्स टू बी फॉलोड. जे काही आपल्याला मास्क जे वापरायचं आहे किंवा जे काही कफ हायजीन आहे त्याच्याबद्दल आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हे जे रेस्पिरेटरी एटिकेट्स जे आहेत ते आपल्याला तिथे पूर्णपणे फॉलो करायचे आहेत.
वेअर अ मास्क व्हेन कॅथेटर इज बीइंग कनेक्टेड ऑर डिस्कनेक्टेड फ्रॉम द डायलिसिस मशीन. जसं आपण म्हटलं की काय आहे, आपल्याला हे बघायचं आहे की कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन आपण ना रेस्पिरेटरी ना ब्लड थ्रू किंवा ना युरिन थ्रू आपण त्याला असेंडिंग डिसेंडिंग कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन आपण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करत नाही आहोत, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. Environment cleaning and disinfection is an important component of infection prevention. जसं आपण म्हटलं की ऑपरेशन थिएटर मध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे की सगळं काय आहे एकदम स्टराईल राहिलेलं पाहिजे, क्लीन राहिलेलं पाहिजे. तर हा डायलिसिस जो एरिया आहे जिथे डायलिसिस दिलं जातं तिथे देखील आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की क्लिनिंग अँड डिसइन्फेक्शन इज अन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ इन्फेक्शन प्रिव्हेंशन. हाय टच एरिया जिथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सारखा टच होतो अशा एरियाजना आपण हाय टच एरिया म्हणतो, जिथे स्पेशली डोअर नॉब्स आहेत जिथे प्रत्येक जण टच केल्याशिवाय आत किंवा बाहेर जाऊ शकत नाही. तर डोअर नॉब्स, एक्सटेरियर सर्फेसेस ऑफ मशीन्स मस्ट बी डिसइन्फेक्टेड रेग्युलरली. वारंवार त्यांना काय आहे डिसइन्फेक्शन करण्याची गरज आहे, जेणेकरून क्रॉस इन्फेक्शन कुणालाही होणार नाही. क्लिनिंग शुड ऑल्सो बी डन इन बिटवीन ट्रीटमेंट. म्हणजे जरी प्रोसिजर आपल्याला माहिती आहे की ही जी प्रोसिजर आहे डायलिसिसची जी प्रोसिजर आहे ती टाइम कन्झ्युमिंग आहे, ती काय 5-10 मिनिटात संपणारी नाही आहे. तर तेवढ्या वेळामध्ये देखील आपल्याला जे काही क्लीन करण्याची अधूनमधून जसं युरिन बॅग आपल्याला एम्प्टी करावी लागणार आहे किंवा तिथे कुठल्याही प्रकारचं स्पिल होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. तर हे क्लिनिंग जे आहे इन बिटवीन ट्रीटमेंट हे आपल्याला कंटिन्यू तिथे करायची गरज आहे. जे काही इक्विपमेंट्स आपण वापरणार आहोत ते इक्विपमेंट्स देखील काय असायला पाहिजे त्याची आपल्याला केअर घ्यायची आहे. इन्फेक्शन्स कॅन बी कॉज्ड बाय कंटॅमिनेशन ऑफ द इक्विपमेंट. युजिंग डिस्पोजेबल supplies is critical. The equipment which can be reused needs to be disinfected. Dialysis water used should be purified and filtered. आपण जे काही वापरणार आहोत, जे इक्विपमेंट वापरणार आहोत ते जास्तीत जास्त आपल्याला स्टराईल वापरायचे आहेत. कंटॅमिनेशन त्याचं काय करायचं आहे, टाळायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला आपण जास्तीत जास्त आपल्याला जसं मी म्हटलेलं आहे की डिस्पोजेबल सप्लाईज आपल्याला वापरायचे आहेत. इक्विपमेंट्स जे आहेत ते काय आहेत, जर रियूज करायचे असतील तर आपल्याला पहिले ते काय करायचे आहेत, डिसइन्फेक्ट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते वापरायचं आहे. नाही आपल्याला माहिती आहे की आपल्याला कॅन येतात, मिनरल वॉटरचे कॅन येतात, तर तेच आपल्याला वापरायचे आहेत. कुठलंही अशुद्ध कंटॅमिनेट होईल अशा प्रकारचं कुठलंही वॉटर तिथे आपल्याला वापरायचं नाही. तर आपण जे बघतो की डायलिसिस मशीनसाठी स्पेशली डायलिसिस कॅन्स येतात मिनरल वॉटरचे, तर तेच आपल्याला वापरायचे आहेत डायलिसिस वॉटर. त्याच्यानंतर आपल्याला असं नाही आहे की हिमोडायलिसिस पेशंट आहे तर तो पेशंट स्वतः त्या पेशंट्सला काही डिझीज कंडिशन्स नसतील, तर बऱ्याचदा त्या पेशंट्सला डिझीज कंडिशन्स असतात आणि स्पेशली आपल्याला केअर घ्यायची आहे HBS AG पॉझिटिव्ह पेशंट्स असेल तर. जसं मी म्हटलं की आपण HIV पासून आपल्याला फार भीती वाटते, परंतु त्यापेक्षाही धोकादायक असं काय आहे तर HBS AG पॉझिटिव्ह होणं हे आहे. आणि अशा प्रकारचे जर HBS AG पॉझिटिव्ह पेशंट्स जर आपल्याला येत आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला काय आहे, मशीन, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट जे काही आपण त्यांना वापरणार आहोत ते वेगळं सेपरेट विशेष असं आपण त्यांना वापरायचं आहे. डायलायझर्स आर डिस्कार्डेड इन बायोमेडिकल वेस्ट आफ्टर ट्रीटमेंट अँड कॅनॉट बी रिप्रोसेस्ड ऑर रियूज. आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो की डायलायझर्स जे आहेत ते डिसइन्फेक्ट करून पुन्हा परत वापरले जातात, परंतु प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर डायलायझर म्हणजे ते कृत्रिम किडनीचंच काम करत असतं. तर असं ते आपण एकदा त्याने वॉश दिल्यानंतर ते शक्यतो पुन्हा ते वापरलं गेलं नाही पाहिजे, ते डिस्कार्ड केलं गेलं पाहिजे. स्टाफ केअरिंग फॉर HBV पेशंट शुड बी HBV इम्युन अँड कॅनॉट केअर फॉर HBV पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पेशंट्स ऍट द सेम टाइम. आपण जसं म्हटलंय की आपण शक्यतो सर्व आपला स्टाफ जो आहे त्याला HBS AG
आपण हिपॅटायटिसचं वॅक्सिनेशन त्याला केलेलं असलं पाहिजे असं आपण सांगितलेलं आहे. पण जो केअर देतोय हिपॅटायटिस पेशंटला जो केअर देतोय त्याने शक्यतो निगेटिव्ह पेशंट्स असतील त्यांना केअर द्यायचं नाही, जेणेकरून आपण जे काही क्रॉस इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे ती आपण काय करणार आहोत, कमी करणार आहोत. आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण एक छोटीशी परिस्थिती बघणार आहोत की जर अशी परिस्थिती आपल्याकडे आलं तर आपण कुठली काळजी घ्यायची. तर ही एक सिच्युएशन आहे. 35 years old male was admitted to the ICU unit after being involved in gas explosion incident while doing repairs on a vehicle. He was admitted with extensive burns to over 75% of his body. He is on mechanical ventilation and assigned to you for the day. What will be the precautions? आपण स्पेशली इन्फेक्शन प्रिव्हेन्शन बद्दल बोलतो आहोत. हा पेशंट जो आहे 35 वर्षाचा एक गृहस्थ आहेत जे मोटार रिपेअर करताना गॅस एक्सप्लोजन मध्ये त्यांना अपघात झालेला आहे आणि 75% भाजून ते आलेले आहेत आणि ते आपल्याकडे व्हेंटिलेटरवर आहेत. तर आपण आतापर्यंत जे काही डिस्कस केलेलं आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रिकॉशन्स घेण्याबद्दल, तर पटापट तुम्ही चॅटमध्ये टाकायचंय की तुम्ही प्रिकॉशनरी मेथड म्हणून तुम्ही इथे आता काय करणार आहात, कुठला तुमचा स्टँड असला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असल्या पाहिजे. मंगला लोखंडे यांनी टाकलेलं आहे कीप इन आयसोलेशन रूम. व्हेरी गुड. आपल्याला माहिती आहे हा काय आहे, हा खूप प्रोन आहे इन्फेक्शन होण्यासाठी, तर त्याच्यासाठी निश्चितच यांना आयसोलेशन रूमची गरज आहे. आणि तिथे पूर्णपणे आपल्याला येस कविता मॅडमने सांगितलेलं हँड हायजीन करायचं आहे. हँड हायजीन आपल्याला ठेवायचंच आहे कारण तो खूप प्रोन आहे इन्फेक्शन होण्यासाठी. आणि स्टरिलिटी आपण म्हणत आहोत, सोनाली मॅडम म्हणत आहे स्टरिलिटी मेंटेन करायची, तर स्टरिलिटी बाबतच मला विचारायचं आहे की स्टरिलिटी मेंटेन करायची म्हणजे काय. आपण म्हटलेलं आहे स्टराईल काय करायचंय, एन्व्हायरमेंट पूर्ण स्टराईल असलं पाहिजे निश्चितच, कारण पूर्ण स्किन ही खूप मोठी प्रोटेक्शन आहे आपल्याला बाहेरच्या एन्व्हायरमेंट पासून. आणि इथे काय झालेलं आहे, भाजलेला आहे म्हणजे तो प्रोटेक्शन बॅरियर जो आहे आपल्याला इन्फेक्शन एंट्रीचा, तो इथे काय झालेला आहे, कुठेतरी कट झालेला आहे आणि इन्फेक्शनचे चान्सेस खूप वाढलेले आहेत. तर येस आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे जिथे काही आपण आयसोलेट करणार आहोत तिथे काय आहे, तिथे पण पूर्ण स्टराईल एरिया असला पाहिजे. तर आपण जसं म्हटलं की इतर इंटेन्सिव्ह केअर बद्दल आपण म्हटलं की जे काही इंटेन्सिव्ह केअर युनिट्स आहेत तिथे आपण बॅसिलोसिड किंवा फ्युमिगेशन अगोदर केलेलं असतं आणि तो पूर्ण स्टराईल एरिया असतो. त्याचे जे काही बेड आहे, त्याचं युटेन्सिल्स आहे ते पूर्ण स्टराईल असलं पाहिजे. त्याला क्रेडल प्रोव्हाइड केलेलं असलं पाहिजे, त्याला कम्फर्टेबल बेड प्रोव्हाइड केलेला पाहिजे आणि तो ते देखील तिथे देखील काय पूर्ण स्टराईल वापरायचं आहे. जे काही प्रोसिजर्स करणार आहोत आपण म्हटलं कॅथेटरशी रिलेटेड जे काही प्रोसिजर्स करणार आहोत ते पूर्णपणे असेप्टिक टेक्निक आपल्याला तिथे वापरायची आहे, जेणेकरून तिथे क्रॉस इन्फेक्शन होणार नाहीये. तर त्याचबरोबर कुठल्याही प्रोसिजर्स करणार आहोत तिथे, तर प्रोसिजर करण्या अगोदर, प्रोसिजर केल्यानंतर, पेशंटच्या संपर्क करायच्या अगोदर, पेशंटचा संपर्क केल्यानंतर आणि पेशंटच्या सराउंडिंगशी संपर्कात आल्यानंतर देखील आपल्याला काय करायचं आहे, हँड हायजीन करायचं आहे. पूर्ण स्टराईल इन्स्ट्रुमेंट्स त्याला वापरायचे आहेत जे काही वापरणार आहोत आणि इव्हन त्याला जे काही प्रोव्हाइड करणार आहोत त्याचं टॉवेल म्हणा किंवा कपडे म्हणा ते देखील मॅक्झिमम स्टराईल असतील ह्याची आपण काळजी घ्यायची आहे. त्याला ड्रेसिंग करण्याची गरज आहे, ते देखील आपण स्टराईल करू याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर खूप छान, सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे. तर बऱ्यापैकी आपल्या लक्षात आलेलं आहे की स्टरिलिटी किंवा आयसोलेशन किंवा हँड हायजीन किंवा यूज ऑफ पीपीई हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला पेशंट्सना इन्फेक्शन पासून परावृत्त ठेवण्यासाठी आणि लवकर त्याच्या रिकव्हरीसाठी. धन्यवाद, आपण खूप छान उत्तरं दिलेली आहेत. तर आपल्या आजच्या ज्या मॉड्यूलचा एकूण जो आपला टेक होम मेसेज आहे तो मी तुम्हाला एवढाच सांगेन की इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल
शुड बी मेंटेन इन ऑल सिच्युएशन्स. जी काही आहे, आपण आता फक्त सेन्सिटिव्ह एरिया बद्दल म्हटलेलं आहे, पण केवळ सेन्सिटिव्ह नाही तर जनरल एरियामध्ये देखील कुठल्याही प्रकारचे, बऱ्याचदा असं होतं की पेशंट्सना ऍक्च्युअली इंटेन्सिव्ह केअरची गरज असते, परंतु आपल्याला जागा नसल्यामुळे त्यांना जनरल वॉर्ड्समध्ये ठेवले जातात. तर तिथे देखील आपल्याला मॅक्झिमम ही उपाययोजना करायची आहे की आपण पेशंट्सना प्रिव्हेन्शन पासून वाचवत आहोत. कारण आपण बघतो की आता आपण हे बर्न्स म्हटलेलं आहे, आयसोलेशन म्हटलेलं आहे, परंतु बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं आपल्या बीएमसीच्या हॉस्पिटल्समध्ये की जागा नसल्यामुळे आपल्याला जनरल वॉर्डमध्ये बर्न्स ठेवले जातात. तेव्हा बऱ्याचदा आपण स्क्रीन वगैरे लावून त्याला आयसोलेट करतो, जेणेकरून त्याला इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कमी होईल. आणि जे काही त्याला वापरणार आहोत, डिसइन्फेक्ट करणार आहोत, स्टराईल ठेवणार आहोत, स्टरिलिटी इतर ठिकाणी मेंटेन होणार आहे. आणि हँड हायजीन, अल्कोहोल स्क्रब वापरून का होईना आपण हँड हायजीन ठेवायचे आहे. सर्टेन सिच्युएशन्स दो रिक्वायर स्पेशल इन्फेक्शन प्रिव्हेन्शन गाईडलाईन्स इन ऍडिशन टू नॉर्मल टू मेंटेन स्टँडर्ड. जनरल असला काही, इंटेन्सिव्ह असला काही, पण सगळीकडे जेवढी जेवढी गरज आहे, जेवढ्या प्रमाणात गरज आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला काय करायचं आहे, इन्फेक्शन प्रिव्हेन्शन करायचं आहे. तर आजचं मॉड्यूल इथे संपत आहे. तर या मॉड्यूल बद्दल जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी नक्कीच विचारावं. सेशन इज ओपन फॉर ऑल. मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि आतापर्यंतचे जेवढे काही मॉड्यूल तुम्ही शिकलेले आहात ते तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकली तुम्ही जे काही सर्व्हिसेस देत आहात तिथे तुम्ही त्याच्यावर नक्कीच अंमलबजावणी कराल अशी मला आशा आहे. आणि याच्या नंतरचे देखील मॉड्यूल सगळे तुम्ही, आता तुमचे 2च मॉड्यूल राहिलेले असतील, ते देखील तुम्ही अशाच शांतपणे पूर्णपणे तुम्ही ऐकावे आणि त्याचं तुम्ही आत्मसात करावं, तुमच्या प्रॅक्टिकल सर्व्हिसेसमध्ये ते आत्मसात करावं, जेणेकरून तुम्हाला त्याचा जो काही आपल्याला धोका आहे या वातावरणामध्ये तो तुमचा कमी होईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल. आणि तुम्ही सुरक्षित राहाल तर तुम्ही जास्तीत जास्त क्वालिटी सर्व्हिसेस द्याल आपल्या पेशंट्सना आणि आपण तेवढी जास्तीत जास्त चांगली आरोग्य सेवा देऊ. माझं लेक्चर इथे संपत आहे. आय एम हँडिंग ओव्हर टू संचिता मॅम. जर कोणाला प्रश्न विचारायचे असेल ते विचारा, चॅट बॉक्स मध्ये टाका तुम्ही किंवा अनम्यूट करून विचारा. थँक्यू. Thank you, ma'am, for your excellent lecture. And you have also told that now this is the open round, they can ask questions. Ma'am, also I would request you that you please stop screen sharing. मैं सबको अनम्यूट एक्सेस दे रही हूँ. आप लोग अपने सवाल पूछ सकते हैं. अपने सवाल आप लोग चैट बॉक्स में डाल सकते हैं या फिर अनम्यूट करके पूछ सकते हैं. ध्यान रखिएगा आपके सवाल मॉड्यूल से रिलेटेड होने चाहिए. ठीक है. किसी का कोई सवाल है वो पूछ सकता है. ध्यान रखिए आपका सवाल मॉड्यूल 8 से रिलेटेड होना चाहिए. मैम, पार्टिसिपेंट लाइक योर लेक्चर, दे आर थैंकिंग यू इन द चैट बॉक्स. यस, देयर इज अ क्वेश्चन. नो, ये कुछ लिखा है, स्वाति जी ने लिखा है. हेलो मॅम, खूप छान लेक्चर. एक क्वेश्चन आहे, पीपीटी किट यूज झाल्यावर डिस्पोज कसा करायचं, बिकॉज जनरल वॉर्ड मध्ये डॉफिंग फॅसिलिटी नसते. स्वाती उले यांचा हा प्रश्न आहे. त्यांनी विचारलेला आहे की पीपी किट यूज झाल्यावर डिस्पोज कसा करावा. मला वाटतं डोनिंग अँड डोफिंग आपल्या एका मॉड्यूल मध्ये झालेलं आहे. संचिता मॅडम, डोनिंग अँड डोफिंग ऑफ द किट, त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की कशा प्रकारे किट काढायची आहे. जसं मी आता ग्लोव्ज बद्दल बोलली की आतली बाजू आत, बाहेरची बाजू आत जाईल अशा प्रकारे उलट करून आपल्याला काढायचं आहे. पीपी किट ही रेड बॅगेमध्ये गेली पाहिजे. आणि मला असं वाटतं की बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपण प्रत्येक वॉर्डला एक कमीत कमी एक ब्लॅक आणि एक रेड बॅग अवेलेबल करतोच आहोत.
तर पीपीई किट जर जी काही तुम्ही वापरत आहात ती पूर्णपणे तुमच्या रेड बॅग मध्ये डिस्पोज करायची आहे तुम्ही. जर तुमच्याकडे इतर काही अवेलेबल नसेल तर, परंतु डिस्पोज करण्यासाठी काहीच अवेलेबल नाही असं मला वाटत नाही की कुठलाच एरिया असेल जिथे डिस्पोज करण्यासाठी काहीच उपलब्ध नाही. तर निदान तुमच्याकडे रेड बॅग असेल तर पूर्ण रेड बॅग मध्ये तुम्ही ते डिस्पोज करू शकता. हॅलो हॅलो हा, हॅलो मॅम, डायलिसिस मशीन जे आहे ते डिसइन्फेक्टंट कसं करायचं? म्हणजे प्रत्येक डायलिसिस नंतर मशीन रिन्सला टाकतात, तर त्याच्यासाठी कुठलं सोल्युशन वापरायचं आणि त्याचं प्रमाण काय असायला पाहिजे? डायलिसिस मशीन्स रिन्स करायचा जो टायमिंग असतो तो ऍक्च्युली आयडियल टाइम किती असायला पाहिजे? हॅलो, तर डायलिसिस मशीनला मला वाटतं त्याचं स्वतःचं हे असतं, कॅलिब्रेशन मध्ये जाते स्वतःची ती. आणि डायलिसिस मशीनसाठी टेक्निशियन अवेलेबल असतात, ते त्यांची काळजी घेतात डिसइन्फेक्शन साठी. आणि जनरली ते डायलिसिस वॉटर जे आपल्याकडे अवेलेबल असतं त्यानेच त्याचं फ्लश आउट केलं जातं. आणि डायलेझर जे आहे मेन म्हणजे तो आपण पूर्णपणे डिस्पोज ऑफच करतो. वन टाइम यूज असतो ते. वापरण्याची गरज नाही, कारण त्याचा संपर्क हा डायरेक्टली ब्लडशी आहे, त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं डिसइन्फेक्टंट आपण वापरू शकत नाही. तर आपण डायलेझर वॉटरनेच पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं आहे. आउटर सरफेस फक्त आपण क्लीन करू शकतो. आउटर सरफेस आपण डिसइन्फेक्टंटने क्लीन करू. थैंक यू मैम। अश्विनी जी का हाथ उठाया, कोई सवाल है आप पूछ सकती हैं। किसी का कोई सवाल है तो वो पूछ सकता है। ध्यान रखिए आपका सवाल मॉड्यूल 8 से रिलेटेड होना चाहिए। हेलो और जो मैडम। लोग नहीं बोल रहे हैं वो लोग अपने आप को म्यूट पे रखें। हाँ बोलिए विशाखा जी। हाँ मैडम, मुझे एक क्वेश्चन पूछना था। अगर अभी मैं वार्ड में प्री ऑपरेटिव वार्ड में आई एम वर्किंग इन प्री ऑपरेटिव वार्ड, अगर यहाँ पे कोई पेशेंट पॉजिटिव आता है तो हाउ टू डिस्पोज हिज बेडशीट एंड ऑल, मीन्स कैसे करते हैं पेशेंट को अगर बेडशीट वगैरह, अगर वो पेशेंट पॉजिटिव आ रहा है तो? पॉझिटिव्ह इन द सेन्स HIV पॉझिटिव्ह? नहीं नहीं नहीं, कोविड पॉझिटिव्ह. ओ, कोविड पॉझिटिव्ह. हा, म्हणजे काय असतं मॅडम माहिती, आम्ही कोविड जेव्हा पेशंट पॉझिटिव्ह ऍडमिशन वेगळं करतो ना, हा हा. मग ते आम्ही पेशंट ऍडमिट करतो तेव्हा पेशंट रॅट टेस्ट वरती येतो आणि 2 दिवसांचा पेशंटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मग त्याचं ते डिस्पोज कसं करायचं, म्हणजे त्याचे बेडशीट किंवा त्याचे कपडे तर आम्ही त्या पेशंट ट्रान्सफर करतो म्हणा, पण बेडशीट वगैरे ते कसं डिस्पोज करायचं किंवा त्याचं काय त्याचं टेक्निक काय आहे स्टरलायझेशन? ते पण क्लीन आपल्याला हायपो मध्ये टाकूनच करायचं आहे, कारण कोविड अच्छा. साठी देखील आपण हायपोचाच हा. वापर करतो डिसइन्फेक्ट. ओके. हा हा हा. तर मला वाटतं 2% हायपोक्लोराइड सोल्युशन्स आपण हा. वापरतो आहोत बेडशीट ओके. वगैरे क्लीन करून घेण्यासाठी, किंवा जे ओके, काही ओके. त्याचं यूज झालेलं आहे बेड म्हणा किंवा तिथला जो सरफेस एरिया आहे तो देखील म्हणा, त्याच्यासाठी देखील आपण हायपोनेच क्लीन करून घ्यायचं आहे जर कोविड पेशंट असेल तरी. आयव्ही स्टँड वगैरे पण का मॅडम, आयव्ही स्टँड व्हीलचेअर वगैरे पण का असं जर त्याने यूज केली असेल तर? पूर्ण सराउंडिंग जेवढं त्याचं वापरलं गेलेलं आहे शक्यतो तेवढं मॅक्झिमम आपण हायपोनेच क्लीन करून घ्यायचं आहे, कारण हायपो इज द बेस्ट सोल्युशन फॉर द कोविड ऑल्सो. आम्ही ऍक्च्युली ते स्प्रे पण मारून घेतो, त्या आमच्या ते स्प्रेवाले असतात त्याच्यावर स्प्रे मारून घेतो, पण ते पण त्याच्यासाठी आम्हाला हे पण हायपो पण टाकलं पाहिजे ना सगळं, बेडशीट्स वगैरे हायपो स्प्रे सांगतो ना आपण, वातावरणामध्ये देखील आपण हायपो स्प्रे मारून घ्यायला सांगतो पेशंट गेल्यानंतर. ठेवतो ना आपण बेडशीट सोक करून ठेवतो ना आपण, बेडशीट आहे ना आपण सोक करून ठेवतो ना हायपो मध्ये. हा, बेडशीट सोक करून घ्यायचे, धुवायला टाकायचे सोक करून झाल्यानंतर. इन्स्ट्रुमेंट्स देखील हायपो मध्ये थोडा वेळ ठेवून आपण ते, किंवा जसं आपलं साध्या साबण पाण्याने हे करून आपण जसं मटेरियल आहे त्याप्रमाणे त्याचं स्टरलायझेशन करायचं आहे. इक्विपमेंट्स जे काही असतील ते, बेड तुम्ही क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूचे पूर्ण सराउंडिंग जी आहेत आपण स्पेसिफिकली आपण मला वाटतं हायपो स्प्रेच मारतो हायपो स्प्रे करतो. हो त्यामुळे त्यामुळे पूर्णपणे क्लीन होतं ते. पण तो बंद ठेवायचा आहे हायपो स्प्रे केल्यानंतर, ओपन नाही ठेवायचा आहे, कारण मग त्याचा काही उपयोगच होणार नाही. थँक्यू मॅडम, तुमचं लेक्चर खूप चांगलं होतं. व्हेरी एक्सलेंट लेक्चर, व्हेरी युजफुल लेक्चर फॉर अस. थँक्यू सो मच मॅम. वेलकम. तुम्ही हे युटिलाइज करावं, तुमच्या सुरक्षेसाठी त्याचा वापर करावा, हीच आमच्याकडनं अपेक्षा. Ma'am, there is a question in the chat box by Vidya.
dialysis kit is costly, poor people cannot bring each time, so how many times we can use? विद्या मॅडमनी विचारलेलं आहे डायलिसिस किट साठी. जसं मी सांगितलं की डायलेझर आहे, डायलिसिस किट म्हणजे डायलेझर हा खूप कॉस्टली असतो ऍक्च्युली. तर डायलेझर हा जर आपण बीएमसी सेटअप मध्ये बघितलं तर आपणच स्वतः त्याची काळजी घेतो आणि व्यवस्थितपणे डिसइन्फेक्ट करत असू आपण व्यवस्थित छानपैकी. तर बीएमसी सेटअपच्या प्रोटोकॉल प्रमाणे तो 3दा वापरला जातो, ही माझी माहिती आहे. पण आपण जे शिकत आहोत त्याच्याप्रमाणे आपण म्हणत आहोत की डायलेझर जो आहे तो जर डिस्पोजेबल वापरला म्हणजे वन यूज थ्रो केला तर तो निश्चितच चांगला राहील. पण बरेच पेशंट्स आणू शकत नाही, मला माहिती आहे. तर त्यावेळेला आपण त्यांना हे सांगतो की त्यांच्यासाठी आपण बीएमसी तर्फे 3दा काहीतरी मला वाटतं तो 3दा वापरला जातो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. सुनीता जी का हाथ उठाओ, उनका कोई सवाल है तो वो पूछ सकती हैं. मॅडम गुड इव्हनिंग मॅडम. सगळ्यात पहिली तुमचा लेक्चर खूप छान आहे. मला विचारायचं, मी आता सिटी स्कॅन डिपार्टमेंट मध्ये आहे, तर आमच्याकडे भरपूर सिटी स्कॅन म्हणजे होत असतात, रुटीनचे पण आणि कोविड पेशंटचे पण. त्याच्यामध्ये असं टायमिंग नसतं की बाबा कोविडचे पेशंट ह्या वेळेमध्ये आम्ही घेऊ शकतो. आम्ही प्रयत्न भरपूर करतो की 4 पेशंट बोलवले, त्याच्यानंतर स्प्रे करून हायपोचा स्प्रे करून नंतर रुटीन पेशंट बोलवतो. तर फक्त स्प्रे इनफ आहे का सिटीच्या ह्याच्यामध्ये की आणखी काही करू शकतो आपण? म्हणजे कोविड पेशंट झाल्यानंतर स्प्रे करतो आणि प्लस सिटीची मशीन आम्ही हायपोने पुसून घेतो, बेड जो आहे तो पुसून घेतो, ग्रीन शीट चेंज करतो. आणि काय वेगळं अजून काय आपण करू शकतो का म्हणजे सिटीच्या डिपार्टमेंट मध्ये? नाही, एवढं केलं तरी खूप आहे. फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की स्प्रे करून झाल्यानंतर तो कमीत कमी 2 तास तरी तुम्ही बंद ठेवलं पाहिजे ते. कारण स्प्रे केल्याने लगेच ते ओपन केलं तर तुमचा जो मोटो आहे तो आहे, स्पेशली कोविड हे काय आहे, ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे. तर ड्रॉपलेट इन्फेक्शन जाण्यासाठी आपण स्प्रे करणं हेच जास्त योग्य ठरेल. आणि समजा पेशंट जिथे जिथे होता तिथे त्या सरफेस एरियामध्ये राहिलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते तुम्ही क्लीन करून घेतच आहात. आणि मला असं वाटतं की संभाव्य आपलं वॅक्सिनेशन बऱ्याच जणांचं आपण कम्प्लीट केलेलं आहे, तर आपलं जे काही इन्फेक्शन होण्याचं प्रमाण आहे ते देखील आपल्याला दिसून येत आहे की कमी झालेलं आहे. आणि आपल्याकडे एवढा लोड असतो की आपण जास्त काळ आपण बंद किंवा जास्त वेळ आपण डिसइन्फेक्शन मध्ये घालवू शकत नाही. त्यामुळे एवढी जरी आपण जे काही प्रिव्हेन्शन घेत आहोत ते खूप चांगलं आहे, पण ते तेवढं तरी आपण घेणं खूप गरजेचं आहे, हे मात्र नक्की. ओके. आणि मॅडम अजून एक क्वेश्चन आहे. तुम्ही आता एक डायलिसिस बद्दल बोललात, जे आपण डायलेझर वगैरे जे डिसइन्फेक्टेड करतो, तर त्या सगळ्या प्रोसिजर, ती जी सगळी प्रोसिजर आहे क्लिनिंग वगैरे, ही प्रोसिजर टेक्निशियन जे डायलिसिस टेक्निशियन असतात ते करतात. मग हे स्टाफच्या ह्याच्यामध्ये प्रोटोकॉल मध्ये येतं का? म्हणजे स्टाफने करायचं असतं का? म्हणजे जस्ट विचारते, म्हणजे आम्ही पण डायलिसिस डिपार्टमेंट केलं तेव्हा मग आम्ही स्टाफ हे नाही करत होते, म्हणजे मशीन क्लिनिंग वगैरे ते नाही करत होते, डायलेझर क्लिनर वगैरे ते नाही करत असत, टेक्निशियन करत होते. तर मग हे प्रोटोकॉल स्टाफच्या ह्याच्यामध्ये येतं का, म्हणजे ट्रेनिंग वगैरेच? मी असं सांगेन की जेव्हा आपण पेशंट केअर देतो तर पेशंटला आपण होलिस्टिक केअर देतो. तर पेशंटला जे काही इन्फेक्शन होणार आहे त्याचं प्रिव्हेन्शन करण्याची जबाबदारी ही आपली आहे. खूप चांगली गोष्ट आहे की हिमोडायलिसिस किंवा डायलेझरची काळजी घेण्यासाठी आपण टेक्निशियन तिथे उपलब्ध केलेले आहे ते, आणि ते त्याच्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच येतं. पण बऱ्याचदा असं होतं की जे टेक्निशियन पण असतात त्यांना देखील हे नॉलेज नसतं, तर त्यांना हे नॉलेज प्रोव्हाइड करणं आणि त्यांच्याकडनं करून घेणं ही आपली जबाबदारी असते. आणि ते व्यवस्थित आणि त्यांना ते करणार, नक्कीच करतील, ते त्यांचा जॉब डिस्क्रिप्शन आहे. परंतु त्यांना जे करण्यासाठी जे काही प्रोव्हाइड करायचं आहे, जे काही सोल्युशन्स प्रोव्हाइड करायचे आहेत, जे काही इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करायचे आहेत, ते प्रोव्हाइड करून देणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. तर सर्वार्थाने आपण सुपरवायझरी जो आपला जॉब आहे तो एक स्टाफ नर्स म्हणून आपल्याकडे येतो, परंतु त्यांच्या ऍब्सेन्सीमध्ये जिथे कुणी नसेल तिथे आपण नक्कीच असतो. त्यांच्या ऍब्सेन्सीमध्ये आपल्याला ही काळजी घ्यावीच लागते
की जर समजा पेशंट टेक्निशियनच्या ऍब्सेन्स मध्ये जर डायलिसिस देत आहे तर तिकडचं स्टरिलायझेशन करणं, त्या एरियाचं स्टरिलायझेशन करणं आणि इक्विपमेंट आणि सोल्युशन्स जे काही आहे ते स्टराईल वापरणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी असते ऍज अ नर्स. थँक्यू. या थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. किसी का और कोई सवाल है तो पूछ सकता है. मैम, देयर आर नो मोर क्वेश्चंस इन द चैट बॉक्स दैट आई हैव सीन. किसी का कोई सवाल है तो वो चैट बॉक्स में डाल सकता है. No, participants are writing no more, no questions. So then saturation level that we usually say. So then I will say a very big thank you to you, ma'am, that you joined today and given an excellent lecture. Participants liked your lecture. They have thanked you in the chat box, and also you have answered all the queries which are raised by the participants. Thank you, ma'am, so much for joining today. Thank you. अब मेरा सभी पार्टिसिपेंट से रिक्वेस्ट है, कोई भी अभी जाएगा नहीं. मैं अभी फीडबैक राउंड बाकी है, अभी उसका लिंक मैं चैट बॉक्स में डाल रही हूँ. आप लोग अपने फीडबैक फॉर्म भरें और फिर उसके बाद मीटिंग छोड़ के जा सकते हैं. रखिए, फीडबैक फॉर्म भरें और फिर उसके बाद मीटिंग छोड़ के जा सकते हैं. फीडबैक फॉर्म भरें और फिर उसके बाद मीटिंग छोड़ के जा सकते हैं. आपका अगला लेक्चर 18 जनवरी को होगा, यानी कल होगा, 3 बजे होगा. जरूर आना है. आपका अगला लेक्चर कल होगा 18 जनवरी 3 PM. यू ऑल नीड टू कम. इनवाइट्स ऑलरेडी भिजवाए जा चुके हैं. आप लोग मेल चेक करिएगा, आप लोग को आ चुका है. मैं भिजवा चुकी हूँ इनवाइट्स. आपको जरूर आना है, मिस नहीं करना है. कल का लेक्चर 18 तारीख को 3 बजे, 18 जनवरी 3 PM. सो यू ऑल नीड टू कम. फीडबैक फॉर्म भरें और फिर इसके बाद मीटिंग छोड़ के जा सकते हैं. यू ऑल आर एक्सपेक्टेड टू फिल द फीडबैक फॉर्म एंड यू कैन लीव द मीटिंग. प्लीज फिल द फीडबैक एंड लीव द मीटिंग. प्लीज फिल द फीडबैक फॉर्म एंड लीव द मीटिंग. फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग छोड़ के जा सकते हैं. फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं. फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं. फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं. फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं.
फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। प्लीज फिल द फीडबैक फॉर्म एंड यू कैन लीव द मीटिंग। आपका अगला लेक्चर 18 तारीख को होगा, कल होगा, दिन में 3 बजे होगा। मैं ईमेल इनवाइट्स भिजवा चुकी हूँ, आप लोग को जरूर आना है, कोई भी लेक्चर मिस नहीं करना है। फीडबैक फॉर्म भरने के बाद आप लोग मीटिंग छोड़ के जा सकते हैं। मेरे ख्याल से सबने फीडबैक फॉर्म भर लिया है, जिस हिसाब से रिस्पॉन्सेज मिल रहे हैं। आज आप लोग आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। अगला लेक्चर आप लोग का कल होगा, 3 बजे होगा। मैं इनमें ईमेल इनवाइट्स भिजवा चुकी हूँ, उसमें आप लोग ज्वाइनिंग लिंक है, उससे आप लोग ज्वाइन कर सकते हैं। तो हम अगले लेक्चर मिलेंगे, तब तक के लिए सभी को नमस्कार, धन्यवाद, जय हिंद। मैं मीटिंग क्लोज करने जा रही हूँ।